नमस्कार मंडळी, मी सुभाष बडे. शाबास गुरुजीद्वारा आयोजित कार्टून ॲनिमेशन ऑन मोबाईल या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण 6व्या दिवसामध्ये पदार्पण केलं आहे, म्हणजेच शेवटचा दिवस आहे. 5 दिवस आपण कार्टून ॲनिमेशन तयार करण्यासाठीचे लागणारे घटक कसे तयार केले जातात, कार्टून कसे आपण मॉडिफाय करू शकतो, कार्टूनला ॲनिमेशन कसं देऊ शकतो आणि कार्टूनसाठी लागणारे सीन, बॅकग्राऊंड ह्या सगळ्या गोष्टी कशा क्रिएट केल्या जातील, स्टेप बाय स्टेप आपण मार्गदर्शन घेतच आलेलो आहोत. त्यावरती बऱ्याचशा जणांनी प्रॅक्टिस केली, काही जणांनी कदाचित केली नसेल. पण आजच्या भागामध्ये आपण आज शेवटी तुमचे प्रश्न अगोदर घेत आहोत. कारण की त्या प्रश्नांना अनुसरून मी आजचा शेवटचा जो काही सेशन आहे तो मॉडिफाय करू इच्छितो. जेणेकरून तुमच्या मनातले आता हे 5 दिवसातून आलेले जे डाउट्स, राहिलेल्या शंका त्याची क्लिअरिफिकेशन जर मिळालं, तर अधिक क्लॅरिटी आपल्याला मिळेल आणि त्याच्यामुळे मी आज माझं सगळं सांगत बसण्यापेक्षा आज तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी इथे पूर्ण क्लिअर करेल प्रॅक्टिकली स्क्रीनवर दाखवून. जे तुमच्या मनात प्रश्न आहेत त्या सगळ्यांचे. तर त्या पद्धतीने आपण आता पुढे जाणार आहोत. तर तत्पूर्वी मी तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न पुन्हा एकदा विचारत आहे. तुम्ही कार्टून व्हिडिओ जर का आत्ता तयार करायचा ठरवला, इमिडिएट आत्ता या क्षणाला, तर तुमच्या मनात पहिला प्रश्न काय येतो? तर तो तुम्ही प्रश्न असेल तर स्वतःहून माईक चालू करा आणि प्रश्न सांगा. नसेल तर NQ टाईप करा चॅटिंगमध्ये, नो क्वेश्चन असं त्याचा अर्थ होईल. तर तुम्हाला जे दोन्हीपैकी योग्य चॉईस करायचे ते तुम्ही करू शकता. तर मला असं विचारायचं की आपल्याला राजा वगैरे, राजा, राणी किंवा राजकन्या, कारण मागच्या वेळेला इंग्रजीमध्ये इयत्ता 5वीचा गोल्डन टच ह्याच्यासाठी मला राजा आणि राजकन्याचा थोडासा प्रॉब्लेम होत होता. ओके. तर यासाठी आपण आपलं 180 कॅरेक्टर आपण बोनस म्हणून तुम्हाला जे देणार आहोत. तर त्याच्यामध्ये राजा आणि बिरबल असले काही बरेचसे कॅरेक्टर्स आपल्याला तिथे मिळणार आहेत. 180 कॅरेक्टर्स आहेत आणि ते तुम्हाला इथे फक्त गॅलरीत डाउनलोड करायचे आहेत आणि ते मी वापरायचे. जसे की मी पहिल्या दिवशी मला ते गॅलरीतला कॅरेक्टर घेऊन मी वापरून दाखवला होता. तर तशा प्रकारचे कॅरेक्टर तुम्ही गॅलरीत एकदा डाउनलोड करून ठेवले की ते राजा, राणी काय भरपूर सारे कॅरेक्टर्स आहेत त्याच्यात कॅटेगरी करून ठेवलेले आहेत. तर 180 कॅरेक्टर्स आहेत त्याच्यात, तर ते तुम्ही वापरणार आहात. त्यामुळे राजा, राणीचा तुमचा प्रश्न तिथे नक्कीच सॉल्व्ह होईल. पुढचा प्रश्न. प्रश्न विचारायला वेळ घेऊ नका, मध्ये बराचसा गॅप जातोय. प्रश्न असेल तर उगीच थांबून वाट पाहत बसू नका. सर, आपण जो दिलेला लिंक आहे ना व्हिडिओ रेकॉर्डिंग बघण्यासाठी, हे किती महिन्यापर्यंत आम्ही बघू शकतो सर आपल्या लिंक मध्ये? 1 वर्षभर. ओके ओके, थँक्यू सर. हॅलो सर. बोला, नाव सांगून बोला सर. मी श्याम लिपारे. बोला सर. ज्यावेळेस तुमचं आता या म्हणजे सेशन मध्ये आम्हाला प्रॅक्टिस करायला भेटली नाही, कारण आमचं आता मूल्यमापनचे ट्रेनिंग होतं सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत. त्यामुळे मला म्हणजे याच्यावरती जे काही प्रॅक्टिस व्हिडिओ करता नाही आले. ज्यावेळेस तुमचं हे पुढचं सेशन होईल त्यावेळेस आम्हाला परत म्हणजे ह्याच्यात पाहायला मिळतील का, जॉईन होता येईल का मीटिंग मध्ये? हो, लाईव्ह मीटिंग मध्ये पण तुम्हाला पण रिक्वेस्ट करावी लागते. मनाने स्वतःहून कोणालाही डायरेक्टली आपण लिंक वगैरे पाठवत नाहीत किंवा तुम्हाला बसा म्हणून असं म्हणजे कोणालाही कंपल्शन नसतं. त्यामुळे तुम्ही स्वतःहून आधी रिक्वेस्ट करा. जेव्हा बॅचेसचे प्रमोशन चालू दिसतात तेव्हा तुम्ही रिक्वेस्ट करा की मला ह्या बॅचमध्ये लाईव्ह करायचं आहे. तर लाईव्हला आत्तापर्यंत तरी लिमिटेशनच्या म्हणजे आपले जे काही मीटिंगचं लिमिटेशन आहे ते ओव्हरफ्लो झालं तरच रिपीटरला संधी शक्यतो देता येत नाही. पण ती जर का फुल नसेल तर मात्र तुम्हाला संधी देता येते. सर साधारणतः 1 महिन्याला 2 महिने किती म्हणजे दिवसांनी होते हे? तर महिन्यात 2-2 पण होतात कधी कधी, पण महिन्याला 1 तर हमखास होते. तेच म्हणून किमान पुढच्या महिन्यात जर झाला असेल तर म्हणजे तसं काही मेसेज आम्हाला येईल का, ग्रुपवर कळेल काय, कसं कळेल? बाकीच्या ग्रुपमध्ये, ह्याच ग्रुपमध्ये सेम ते मेसेज येत नाहीत. बाकीच्या ग्रुपमध्ये फ्री ट्रेनिंगचे मेसेजेस असतात जिथे शाबास गुरुचे इतर ग्रुप आहेत. पण आम्ही त्यात आहेत की नाही आम्हाला म्हणजे कल्पना नसतं, आम्हाला कशी माहिती मिळेल? शाबास गुरुचा लोगो एक तरी असेल ना तुमच्याकडे ग्रुप असलेला शाबास गुरुचा, त्यापैकी कुठेही येईल. ठीक आहे, चालतं सर, थँक्यू सर. ओके. आणि त्यापैकी पण नवीन ग्रुप म्हणजे फ्री ट्रेनिंगसाठी जिथे कुठे समजा तुम्हाला लिंक आली असेल की या ग्रुपमध्ये या ट्रेनिंगसाठी जॉईन व्हा, तर तिकडे जॉईन होत चला. जॉईन व्हायला काही पैसे लागत नाहीत. वाटल्यास जुने फार जुने वाटत असेल एखादा ग्रुप, तुम्ही मी तर हा 4 वर्षापासून जॉईन आहे, तर तो वाटल्यास तुम्ही लेफ्ट होऊ शकता. कारण की ग्रुप साधारण 1000च्या वर गेले असतील शाबास गुरुजी नावाचे.
त्याच्यामुळे हा हा तुम्ही लेटेस्ट वाल्या ग्रुपमध्ये चिटकून राहा आणि फार ओल्ड झाला असेल, मी 2 वर्षापासून या ग्रुपमध्ये 3-4 वर्ष झाले. तिथून तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडे फार ग्रुप झाल्यामुळे मलाच कळलं नाही नेमकं कुठल्या ग्रुपमध्ये काय होणार आहे. त्यामुळे जुने लेफ्ट होऊ शकता. अच्छा सर, थँक्यू सर. यानंतरचे पुढचे जे काही सेशन असतील समजा ते प्रश्न सर हे कॉमन वाले त्याचे प्रश्न जे आहेत ना ते आपण शेवटी घेऊया. हे फक्त बरं आत्ताचा हा मुख्य मुद्दा हा आहे की आता तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे आणि व्हिडिओ ठीक आहे बनवायच्या चालतं. सुरुवातीला आता नेमकं तुमच्या मनात काय प्रश्न आहे? आता हे जनरल प्रश्न आपण ठीक आणखी शेवटी घेऊया. तुम्ही ठीक जोपर्यंत ओके. प्रश्न विचारत आहात तोपर्यंत मी कंटिन्यू राहील. थँक्यू सर सर. मला ओके. ना हं. नमस्ते सर. नमस्ते. मला भाजी चिरताना अशी आजी दाखवायची खाली बसलेली. हं, कसं हं. दाखवणार? बिलकुल. असे राईट प्रश्न विचारा, जेणेकरून आपल्याला काय होईल की ह्या ट्रेनिंगला खऱ्या अर्थाने त्याला तुम्हाला म्हणजे मॉडिफाय करून ते ट्रेनिंग मिळेल. बाकीचे जे प्रश्न आहेत ते आपण शेवटी घेऊया. तुम्ही जोपर्यंत प्रश्न विचाराल तोपर्यंत मी इथे मीटिंग बंद नाही करणार. ठीक, तर भाजी चिरतानाचं कसं दाखवायचं आपण जस्ट स्क्रीन शेअर केल्यावर आपण ते प्रॅक्टिकल बघूया की भाजी चिरताना असं काही करायचं असेल तर कसं होईल. आणखी कोणी? बसलेली पाहिजे सर, बसलेली आजी पाहिजे. हो, चालते. हो. तर सर पहिलं आणखीन एक सर. हं, हॅलो सर. बोला. सर जसे आपण झाडू जास्त दाखवले एका म्हणजे कॉपी डुप्लिकेट करत गेलो हं. तसं तर इमेज आपल्याला डुप्लिकेट करता येईल का? मला तिसरीला मी शिकवतो तर उंदीर एक उंदीर घेऊन जास्त उंदीर दाखवता येतील का तसं? हे बघा, झाडू काय आणि दुसरं काय? इमेजच आहे ना ती. डुप्लिकेट व्हायला काही अडचण नाही. अच्छा अच्छा ठीक आहे चालतं सर. ओके थँक्यू सर. ठीक, पुढचा सर प्रश्न. हं, हॅलो सर. बोला. सर आता एक संध्याकाळी आपण व्हिडिओ पाठवला ना कोणीतरी सरांनी केलेला तो बरोबर. हो, केळीवाला म्हणून. हो. आपल्याच बॅचमधले हा आहे. जर ते केळी द्यायचं असेल सर किंवा ते टोपली खाली ठेवायची किंवा बसायचं परत ते उठायचं याच्यासाठी काय करायला पाहिजे? त्यासाठी व्हिडिओचे कट करायला लागतील आणि तसे ॲक्शन आपल्याला रेकॉर्ड करायला लागतील क्रोमा टूलमध्ये. क्रोमा टूलमध्ये एक ॲक्शन अशी घेतली, दुसरी ॲक्शन खाली बस सर. बसलेली घ्या आणि त्याच्या हा शेजारी टोपली ठेवावी लागेल तुम्हाला. अच्छा. सर ते आहेत ना वे? आहेत ना, त्या सगळ्या ॲक्शन आहेत. बसणे, टोप- उठणे, झोपणे. टोपली हा सर टोपली ठेवायचं टोपली उचलायचं. तर ती काइन मास्टरमध्ये ठेवली जाईल. फक्त हा बाकीच्या ज्या बॉडी मुव्हमेंट्स आहेत त्या कार्टूनच्या, कॅरेक्टरच्या, हा तर सर. त्या मात्र तुम्हाला हा क्रोमा टूलमध्ये तशा शॉर्ट व्हिडिओमध्ये घ्याव्या लागतात. ओके 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 सर. ठीक, पुढचा थँक्यू प्रश्न. सर. थँक्यू. हॅलो नमस्कार सर. नमस्कार. आपण समजा 2 ऑब्जेक्ट दाखवले. एका हं. ऑब्जेक्टच्या हातातून दुसऱ्या ऑब्जेक्टच्या हातात एखादी वस्तू द्यायची. तर त्या पद्धतीचं समजा कसं करता येईल आपल्याला? याच्यामध्ये हे टाइम लॅप्स. देवाण-घेवाण. हो, बरोबर आहे. टाइम लॅप्सिंग याला म्हणतात. याला असं रिअली हे जसं माणूस देतो आणि ते शूटिंग होतं तसं नाही होणार याच्यात. याने फक्त काय हात पुढे केला की लगेच तो कट तिथे व्हिडिओ करावा लागेल आणि दुसऱ्याच्या हातात लगेच ती आपल्याला वस्तू दिसेल. देताना, घेताना, बोटं चालताना ह्या गोष्टी कट होतील तिथून. कारण की हे 2D ॲनिमेशन आहे. एवढं एकदमच ह्या सगळ्या गोष्टी नसतात घडत आणि कुठल्याच प्रोफेशनल व्हिडिओमध्ये पण हे नसतं. त्याच्यामुळे आपण ह्याच्या हातात वस्तू आहे, या कॅरेक्टरने हात समोर केला की लगेच इथे हा व्हिडिओ कटेल, त्याच्या हातामध्ये वस्तू दिसेल म्हणजे कारण त्याची ॲक्शन वेगळी असेल त्यावेळेला. नाही शूटिंग मध्ये कसं करायचं त्याला समजा कव्हर? तुमच्या घराचा ठीक आवाज आहे ते येतोय मला तसंच वाटतं. राहणार समजा. तुमच्याकडेच आवाज येतोय हो. ना बॅकग्राऊंडला? ओके, तर ते काय करायचंय की पहिला जो कॅरेक्टर आहे तो पुढे हात करेल. पुढे हात केल्यावर त्याच्या हातात ती वस्तू असेल. तर तो एक शूट. त्याच्यानंतर तो त्याच्या हातातली वस्तू देणार आहे म्हणजे हात रिकामा होणार आहे. पुन्हा ज्या पोझिशनमध्ये तुम्हाला हात रिकामा पाहिजे आहे तसे एक शूट, छोटीशी कटिंग. अशी 2 कटिंग एकाच्या. दुसऱ्याच्या पण 2 कटिंग. एक पहिला रिकामा हात असलेला आणि दुसऱ्यांदा त्याच्या हातात वस्तू आल्यानंतर त्याच्या हातात वस्तू असलेला. अशा प्रकारचं शॉर्टकट दोघांचे वेगवेगळे आपल्याला 2 वेळा लागतील. ओके, आणखी पुढचा प्रश्न. सर फळ्यावरती शिकवणारे शिक्षक कार्टून कॅरेक्टरमध्ये घेतलेत. मग आता सांगितलं त्याप्रमाणेच करावं लागेल ना? जेव्हा फळ्यावर लिहितात ते बॅक साइड आणि फ्रंट साइड वेगवेगळे व्हिडिओ करावे लागतील ना त्याचे? इथे 2D मध्ये किंवा आपण आता जे शिकत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला बॅक साइड दाखवता येत नाही. याच्यात फक्त फ्रंट साइड दाखवता येते. म्हणजे टीचर कार्टून जे असतील ते फक्त बोलतील आणि तुम्ही फळ्यावरती डायरेक्टली म्हणजे टेक्स्ट लिहू शकता जे काइन मास्टरच्या साहाय्याने. तर काइन मास्टरच्या साहाय्याने ते जे आपण बोलतोय तर ते स्क्रीनवर येत राहील आणि कार्टून कॅरेक्टर जो आहे तो फक्त हातवारे करून बोलत आहे असं दिसेल. तो लिहिताना नाही दाखवता येणार. ओके सर. ओके, पुढचा प्रश्न. सर ते दरवाजाचं जे आहे ओपन डोअर हम्म. क्लोज डोअर असं असं ॲनिमेशन असलेला ते 180 मध्ये आहे का सर ते?
नाही, ॲनिमेशन नसतात त्याच्यात. त्याच्यात फक्त कॅरेक्टर असतात. ॲनिमेशन हे अच्छा. क्रोमा टूलने जे दिलेत तेवढेच आहेत. ॲनिमेशन आपण स्वतःहून ॲड नाही करू शकत. नाही. ते कसं करायचं ते सांगा? हां, मग असं जर करायचं असेल, आता याला पण टाईम लॅप्स टेक्निक म्हणतात. अगोदर दरवाजा लावलेला आहे. हं. ते एक चित्र म्हणजे ते आता ते तसं डाउनलोड करावं लागेल किंवा तसं आपल्याला तयार पण करू शकतो आपण. पण ते कुठे करू शकतो? तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं पी-पी-टी यायला पाहिजे. तर तिथे तुम्हाला दरवाजा एकदा उघडलेलं आणि दरवाजा एकदा लावलेलं इमेज तसं तयार करावं लागेल आणि ती इमेज म्हणजे पहिल्या सीनमध्ये तुम्हाला दिसेल ते दरवाजा लावलेला आहे आणि लावलेलं. दुसऱ्या सीनमध्ये दिसेल दरवाजा उघडलेला आहे आणि तिथेच तुमचा कॅरेक्टर असेल. अच्छा. पी-पी-टीमध्ये. पी-पी-टीमध्ये म्हणजे दरवाजा उघडला आणि लावलेलं हे तिथे करावं लागेल. हं. म्हणजे फोटो एडिटिंग ॲप कुठलंही वापरलं तरी चालेल. पी-पी-टीमध्ये थोडं कसं ॲनिमेशन जर येत असेल, तुम्ही हां. ॲनिमेट करू शकता. म्हणजे शॉर्ट व्हिडिओ त्याचा बनवू शकता. एक 5-10 सेकंदाचा किंवा 2 सेकंद, 3 सेकंद जसं काय लागेल. पण तसं येत नसेल आपल्याला ॲनिमेशन वगैरे करायला, तर मग तुम्ही इमेजेस तयार हं. करायला लागतील. ज्या की एक दरवाजा लावलेला असेल आणि एक दरवाजा उघडलेली इमेज असेल. ओके. म्हणजे काय होईल की दरवाजा लावलेला आहे. लगेच थोडी टाईमलाईन पुढे गेली की जरा त्याच जागी दरवाजा उघडलेली इमेज असेल. बस टाईम लॅप्स असतो. तिथे डायरेक्टली दरवाजा उघडतानाची हालचाल नाही दिसणार. ओके. आणखी कोणाला काही प्रश्न? ओके. ठीक आहे. तर मग प्रश्न नाही आहेत आपण असं समजूया. कारण की एवढा वेळ आपण आता म्हणजे मध्ये गॅप टाकण्यापेक्षा आपण आपल्या प्रॅक्टिकलला सुरू करूया. काल जे प्रॅक्टिकल आपलं झालं होतं, ते तर अगदी कमी वेळेत मी इथे शॉर्टकट पद्धतीने पूर्ण करतो आणि पुढील गोष्टी कोणी भाजी चिरताना म्हणाले तसं करूया किंवा अजून तुमच्या फार काही अशा रिलायबल तर कल्पना आल्या नाहीत, जे की मी स्क्रीनवर करून दाखवू शकेल. चला तरीही मी पुढील गोष्टी कंटिन्यू करतो. कालचा राहिलेला भाग म्हणजे कालचा झालेला भाग आणि त्यापुढच्या आजच्या काही गोष्टी. तर तुम्हाला आता स्क्रीन दिसेलच आणि ताबडतोब स्क्रीन दिसल्याबरोबर स्क्रीन सीन असं तुम्हाला टाईप करायचं आहे. स्क्रीन दिसत आहे का? हो सर, दिसत आहे. ठीक. तर स्क्रीन तर तुम्हाला दिसते तर मी कंटिन्यू करतो. हे पहा आपण काइन मास्टरवर होतो काल. तर तिथे मी काइन मास्टर समोर आणतोय. हा काइन मास्टर आहे. तर कालचा जो प्रोजेक्ट होता आपला तो मी जरासा समोर घेतो. काइन मास्टर अनइन्स्टॉल केल्यामुळे अगोदरचे प्रोजेक्ट इथे नाही आहेत आता. जो कालचा होता तो मी जस्ट इथे तयार करून ठेवलाय. आता या ठिकाणी बघा हे मी प्ले करतो. ओके. तर प्ले केल्यानंतर आपल्याला दिसत आहे की त्याची हालचाल पायाची चालू झालेली आहे. तर अशा पद्धतीने एक छोटासा सीन आपण इथे तयार केलाय. याला आपण एक्सपोर्ट करूया. तर एक्सपोर्ट ऑलरेडी गॅलरीमध्ये केलाय असं मला वाटतंय, पण एकदा चेक करून घेतो. तर आपण जे व्हिडिओचं एक ॲप असतं बघा प्रत्येक मोबाईलमध्ये डिफॉल्टमध्ये. इथे तुम्हाला व्हिडिओचं एक ॲप आहे जे तुम्हाला दिसतंय. हे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये एक असतं. तर याला आपण क्लिक करूया आणि याच्यामध्ये तो प्रोजेक्ट एक्सपोर्ट आहे का ते जरा मी हे बघा ब्लूवाला सध्या एक्सपोर्ट केलेला आहे. ठीक आहे. तर तो एक्सपोर्ट व्हायला आता काही फार वेळ लागत नाही. कालचा जो इश्यू होता तो सॉल्व्ह झाल्यामुळे. आता हा जो कॅरेक्टर आहे तर तो एक्सपोर्ट आपण करून ऑलरेडी घेतलाय. पण बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की हे 2 कॅरेक्टर जोडले कसे हे जरा बघायचंय. तर जरा पुन्हा एकदा दाखवतो. आता या ठिकाणी हे जे कॅरेक्टर आहे याच्यावर मी टिक केलं बघा. वरचे झाडू आपल्याला दिसत आहेत आणि खाली जर टिक केलं तर खालचा हा पायाचा भाग वेगळा आहे आणि हा भाग पूर्ण वेगळा आहे. ठीक आहे. तर हे 2 कॅरेक्टर आपण तर अगोदर तयार केले होते. तर ते आपण पहिला तर तयार केला होता वरती हात असे ॲक्शन केलेला. वरती हात ॲक्शन केलेला एक जो कॅरेक्टर होता त्याचे पाय आपण काढून टाकले आणि दुसरा एक कॅरेक्टर ज्याला चालण्याचं ॲनिमेशन आपण दिलं त्याची बॉडी काढून टाकली. दोघांना क्रॉप केलं आणि मग कॅरेक्टरची साईज मात्र घेताना दोघांची सारखीच घेतली. म्हणजे की जी डिफॉल्ट मिळते तेवढीच ठेवली जेणेकरून ना कमी ना जास्त आपल्याला करायची आवश्यकता पडेल आणि सेम साईज असल्यामुळे मग ते मॅचिंग करणं सोपं जातं. आता हा जो कॅरेक्टर तुम्हाला दिसतोय ज्याला मी टच केलंय तर ह्या कॅरेक्टरला वर हात केल्याचं आपण आयकेच्या ॲनिमेशनद्वारे तशी बॉडी आपण त्याची मुवमेंट
तयार केली होती, पण त्याला आपण जर का चालायचं ॲनिमेशन दिलं तर तो घेत नव्हता, कारण की IK तिथे इनेबल असल्यामुळे कदाचित तो चालायचं ॲनिमेशन सायमल्टेनियसली त्या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही. भविष्यात ही सुधारणा झाली तर चांगलं होईल, पण सध्या नाही आहे. म्हणून आपण काय केलं मग त्याला तसं त्या पोझिशनमध्ये एक त्याचा म्हणजे व्हिडिओ घेतला 5 सेकंद 10 सेकंदाचा. त्याच्यानंतर दुसरा सेम तोच कॅरेक्टर घेतला, पण त्याची बॉडी मूव्हमेंट जी होती डिफॉल्टवाली तशीच ठेवली आणि त्याला वॉक ॲनिमेशन दिलं. म्हणजे काय झाले, पाय त्याचे चालतात आणि ह्याचे पाय चालत नाहीत. मग जे पाय चालतात ते पाय आपण ठेवले, त्याची बॉडी काढून टाकली आणि इथे वर हात केलेली बॉडी आपल्याला पाहिजे म्हणून त्याची बॉडी ठेवली, पाय चालत नाही म्हणून पाय काढले. तर अशा प्रकारे कॅरेक्टर एकच होता, त्याला डबल केलं आपण, पण त्याच्या पोझिशन वेगवेगळ्या होत्या. एकाची चालणारी होती आणि एकाची वर हात केलेली होती. मग त्या दोघांचं जुगाडबंदी म्हणून आपण काय केलं, एकमेकाला हेच जोडलं. तर एकमेकांना आपण पुन्हा इथे जोडूया. हे पहा आणि हे पाय पुन्हा त्या ठिकाणी आपण बरोबर तसं फिट करायचं आहे या पद्धतीने. आणि आता प्ले करून पहा. आता हे आपल्याला माहिती आहे आपण काय जोडाजोडी केली, काय तोडातोडी केली, पण हे समोरच्याला दिसताना काही तसं काही वाटत नाही याचं काही. तर या पद्धतीने हे आपण सगळं केलं आणि ह्याला आपण एक्सपोर्ट पण केलं. आता एक्सपोर्ट केल्यावर काय झालं, ते तुकडे तुकडे जे होते त्याचं कॉम्बाईन झालं त्याचं, म्हणजे पूर्ण एक कॅरेक्टर तयार झाला, ते पण डोक्यावर ठेवलेल्या वस्तूसहित. आता तो सेपरेट नाही होऊ शकत एक्सपोर्ट झाल्यानंतर. सध्या मात्र ते एलिमेंट सेपरेट आहेत, त्यामुळे ॲनिमेट करायला आपल्याला अवघड जातील. म्हणून आपण काय केलं, या सगळ्यांचा मिळून एक छोटा व्हिडिओ तयार करून घेतला. आता हा तयार करून झालेला व्हिडिओ आपण आता वेगळ्या प्रोजेक्टमध्ये समजा घेऊया. आता इथे आपण बघूया. तर या ठिकाणी आपण आता हा एक सीन जो घेतलेला आहे, तर इथे आपण काय करू, तो कॅरेक्टर इथे घेऊया. तर मी लेअरवर जाईल. मीडिया लेअरवर घेण्यासाठी या ठिकाणी क्लिक करायचं आपल्याला. तर लेअरला मी क्लिक करतो, त्याच्या आतमध्ये मीडियाला क्लिक करतो. मीडियाला क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला एक्सपोर्ट केलेला आहे काइन मास्टरचा ब्ल्यू, हा इथे दिसतोय काइन मास्टर नावाचा फोल्डर, याला मी क्लिक करतो आणि या ब्ल्यूला आपल्याला घ्यायचंय. तर घेतला बघा तो. सेम तसंच आपण ह्यालाही घेऊया, दोघांचे प्रॅक्टिकल. इथे सेम तिथे झाडू आहेत आणि इथे मात्र काय फळाची टोपली आहे. जस्ट प्रॅक्टिकल बघण्यासाठी आपण त्यालाही घेतले आणि इथे आपण स्क्रीनवर येऊ. तर या प्रकारे आता या ठिकाणी याची जी लांबी आहे ना, ही जरासं वाढवून घेऊया. बॅकग्राऊंडला इमेज दिलेली आहे, इमेजची लांबी कितीही वाढवली जाऊ शकते. तर या प्रकारे आपण याची लांबी वाढूया. आणि हा जो व्हिडिओ आहे ग्रीनवाला, तर हा ग्रीनवाला व्हिडिओ थोडा पुढे घेऊया आपण. ओके, इथे म्हणजे ब्ल्यूवाला संपला की ग्रीनवाला दिसेल या पद्धतीने. आता हा जो कॅरेक्टर आपण तयार केलाय, हा तुकड्या तुकड्याने आधी तयार केला आणि त्याला जोडून त्याचा एकत्र पुन्हा तयार झाला हा. अशा प्रकारे हा तर खरा म्हणजे आपल्याला क्रोमाटूनमध्ये जशाच तसा मिळायला पाहिजे, परंतु आपल्याला अडथळे आले काही, म्हणून आपण त्यातून मार्ग काढण्यासाठी त्याचा तोडातोडी करून त्याला पुन्हा जोडले. आता ह्या पूर्ण झालेल्या कॅरेक्टरला क्लिक केलं आणि याला क्रोमा कीच्या मदतीने याचा बॅकग्राऊंड आपण रिमूव्ह करूया. तर खाली आपण बघा क्रोमा की पर्यंत पोहोचलो, याला क्लिक करा आणि इथे ब्ल्यू जे आहे ना तसंच ठेवा आणि इथे इनेबल करा. तर ब्ल्यू बॅकग्राऊंड या ठिकाणी काय झाला, निघून गेलेला आहे. आणि ही एक्स्ट्राची एवढी मोठी जी जागा शिल्लक आपल्याला दिसते ना, ह्याला आपण क्रॉप करू शकतो. तर इथे बॅक या आणि इथे क्रॉपिंग असं दिसेल, इथे बघा क्रॉपिंग. तर याला आपण क्रॉप करून घेऊया. तुकडे कसे केले आणि कसे जोडले ते दाखवा. ओके, ते तर काल झालं होतं, पण बघायचं असेल तर पुन्हा दाखवतो. ठीक, आता हा जो कॅरेक्टर आहे तर हा इकडे ठेवूया आपण समजा इथे. आता तुम्हाला गंमत दाखवतो, हा त्या रस्त्याने येतोय असं आपल्याला बघायचं इथे. ठीक, आता इथे रस्त्याने येतोय असं दाखवायचंय.
याला थोडं छोटं करूया आपण. आता बघा त्याला छोटं करा, मोठं करा, ते सगळं काही सोबतच लहान आणि मोठं होणार आहे. तर या प्रकारे आपण इथे त्याला ठेवलंय आणि आपल्याला या रस्त्याने इकडे इकडे गेलं असं त्याला दाखवायचंय. तर तो बघा कसा जाईल. तर या ठिकाणी आपण अगोदर तर टाईमलाईनला इथे सुरुवातीला क्लिक केलं, म्हणजे सुरुवातीला घ्या टाईमलाईनला आणि इथून आपण रस्त्याने याला बरोबर इकडे चालत नेणार आहोत. तर इथे रस्ता थोडा थोडा तिरकस आहे, म्हणजे एकदम सरळ नाही आहे, किंवा सरळ आहे जरी असं समजलं तरीही चालू शकेल. आता या ठिकाणी आपण याला ॲनिमेट करण्यासाठी याला क्लिक करा आणि इथे ॲनिमेशनच्या कीला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर काही जण म्हणतायत सर हे इनेबल दिसत नाही. तर क्लिक केल्याबरोबर नाही दिसणार. क्लिक तर ऑलरेडी या ठिकाणी एक ॲनिमेशन की आलेलीच आहे. फक्त तुम्हाला ही टाईमलाईन याच्या बाजूला पुढे गेले की लगेच तो इनेबल होईल. त्यामुळे लगेच आपल्याला ते इनेबल दिसण्यासाठी पुढे सरकावं लागेल टाईमलाईनला. तर या ठिकाणी आपण पुढे सरकूया आणि याचा इथपर्यंत व्हिडिओ आहे समजा. तर इथपर्यंत व्हिडिओ येईपर्यंत हा कार्टून कॅरेक्टर बाहेर गेला पाहिजे. इथे आपण एकदा प्लसचं बटन क्लिक करूया. ओके. आता हा जो चौकोन आहे, आता याला थोडंसं खाली घ्यावं लागेल आपल्याला, म्हणजे अडथळा येणार नाही. ओके. इथून आपल्याला याला इकडे न्यायचं आहे. ठीक. आता पहा, प्ले करून दाखवतो मी बॅकला येऊन. ओके. आता आपल्याला समजा इथे अजून थोडं रिअलिस्टिक करायचं असेल, इथे झाडाच्या मागून गेलं असं दाखवायचं असेल, झाडाच्या मागच्या बाजूला कुठे गेला, इथे इथे गेला. आता तुम्ही याच्यात मेहनत कराल तेवढी कमी आहे. आता तुम्ही एकतर या कॅरेक्टरला इथे कट करून डायरेक्टली इथून पुढे गेलेला दाखवू शकता. इथेच याला इथे कट मारावं लागेल. जसं की उदाहरणार्थ मी या ठिकाणी करून दाखवायचं असेल तर इथे क्लिक करतो, स्प्लिटला क्लिक करतो. इथे स्प्लिट 2 तुकडे करायचे, म्हणजे पुढचाही भाग आपल्याला हवाच आहे म्हणून या ठिकाणी स्प्लिट करतो. आणि इथे आपण ह्याला सुरुवातीची पोझिशन इथून दाखवूया आपण. ही सुरुवात कशाने ठरली? हा जो पहिला वाला बिंदू आहे, ही त्याला कुठे दाखवायचे पहिल्या बिंदूला गेल्यावरती इथे दाखवूया आणि मग दुसऱ्यांदा आपण गेल्यावर तर ते बाहेर जाणारच आहे. ठीक आहे. आता हे तसं प्ले होतंय का जरा चेक करूया. हे बघा, म्हणजे टाइम लॅप्स केला आपण, तिथून डायरेक्टली झाडाच्या पलीकडे त्याला नेऊन घातला, कारण की झाड ही एक इमेज आहे, त्याच्या आतून कसं काय घालवता येईल त्याला. तर त्याच्यामुळे आपण एकतर झाडाला मग क्रॉप करून परफेक्टली झाडावर झाड कॉपी करून ठेवावं लागेल, तेव्हा तो त्याच्या पलीकडून जाऊ शकतो. एकतर ही टेक्निक वापरा, नाहीतर मग मी आता जी सांगितली ती, दोन्हीपैकी एक. तर तुम्हाला जी योग्य वाटेल ती तुम्हाला करावी लागेल. सेम ग्रीन स्क्रीनचं पण तशीच पद्धत. या ठिकाणी आपण ग्रीन स्क्रीनच्या सुरुवातीला इथे टाईमलाईनला सेट करूया आणि याला क्लिक करून याचं क्रॉपिंग करून घेऊया अगोदर. क्रॉपिंग आधी केलं तरी काही फरक नाही, नंतर केलं तरी काही फरक पडत नाही, पण क्रॉप आपल्याला जेवढा भाग पाहिजे तेवढाच आपण ठेवायचा आहे. ठीक, एवढं केलं. इथून बॅक आणि या ठिकाणी खाली येऊन आपण क्रोमा कीने कलर रिमूव्ह करायचा आहे. कलर रिमूव्ह झालेला आहे, पण कलर तुम्हाला दिसतोय का? हिरवा कलर त्याच्या अंगावर जो होता ना, तो सुद्धा थोड्या फार प्रमाणात काय झालाय, पातळ झालाय. ठीक आहे ना. तो परफेक्ट जर का अजून थोडंसं तुम्हाला दुरुस्त करायचं असेल तर इथे तुम्हाला हे जे पॉईंट दिसतात, एक 28 वाला आणि खाली 50 वाला, ह्याला थोडंसं आपण ॲडजस्ट करून बघायचं आहे. जस्ट मी याला थोडं पुढे घेऊन पाहतो. हे बघा, त्याचा कलर व्यवस्थित आता दिसत आहे.
तर याप्रमाणे थोडंसं ॲडजस्टमेंट या पॉईंटला आपण करून अजून क्लिअर घेऊ शकतो त्याला. तर या प्रकारे आता हा सुद्धा आपण ॲनिमेट करू शकतो. याला इथे फर्स्ट पॉईंट आहे ना, तरी म्हणजे इथून त्याची सुरुवात होणार आहे. जिथे टाईमलाईन आहे ना तिथून याची पोझिशन कुठून सुरुवात झाली पाहिजे ती आपण इथून करूया. जिथे पाहिजे तिथे त्याला आधी सेट करूया. टाईमलाईनला सेट करायचे आणि याला पण सेट करायचे. स्क्रीनवरून नेमकं कुठून सुरुवात त्याची झाली पाहिजे तर त्या पद्धतीने. तर इथे आपण मी ॲनिमेशनच्या कीला क्लिक करतो. सर हाईट कमी करायची, साईज त्याची. अच्छा, हाईट ठीक आहे. तर इथून आपण एकच मिनिट, याला लांब घ्यावं लागेल. सर लांब आहे तेव्हा छोटा आणि जवळ आल्यानंतर मोठं असंही दाखवू शकतो का आपण? तसंही दाखवू शकतो, ते सांगतो कसं करायचंय. हे पहा, आता या ठिकाणी आपण याच्यावरती क्लिक केलं ग्रीनला. इथे पॉईंट ऑलरेडी आहे. आता शेवटला आपल्याला एक पॉईंट द्यायचा आहे. आणखी एकदा ॲनिमेशन कीला ॲप्लाय करायचे. प्लस करून इथे ॲप्लाय झालेली आहे. आणि याला कुठपर्यंत न्यायचं याशी, ओहो हे असं नाही झालं पाहिजे होतं. इथपर्यंत तो आलाय असं आपल्याला बघायचं आहे. आता प्ले करून पाहूया आपण. ओके, बरोबर की नाही. आता सुरुवातीला आपल्याला वाटलं की हा पहिल्यांदा सुरुवातीला नुसती पाय घसरले, तो चाललेला नाहीये. हे पहा, आता जिथून पाय हलायला लागलेत तिथून आपण व्हिडिओ घेऊ शकतो. अगोदरचा भाग काढू शकतो. हे बघा, कुठून पाय हलायला लागले, इथून. ठीक आहे ना, इथून पाय हलायला सुरुवात होते. तर इथे आपण व्हिडिओला इथून भाग मागचा कट करून टाकूया, लेफ्ट वाला. ओके, तर लेफ्ट वाला भाग कट केला आपण. आणि आता पहा, ते जे काही घसरत होता तो आता भागच राहिलेला नाही याच्यात. ओके, आता काहींचं म्हणणं होतं की सर हा समजा सरळ रस्त्याने चाललाय म्हणून ठीक होतं, किंवा तो सरळ गेला. मगाशी सरांनी कोणीतरी प्रश्न विचारलेला की मग ह्याला जर का असं म्हणजे वळणाचा रस्ता असेल, तो वळून जाणार असेल तर कसा जाईल. तर हे पण मी तुम्हाला दाखवतो की हे कसा वळेल. तर यासाठी आता याच आहे त्याच या कॅरेक्टरवर आपण प्रयोग करूया. तर याचा काय करतो मी, शेवटचा जो पॉईंट आहे ना तो काढून घेतो. कारण की सरळ जेव्हा जायचं असतं तेव्हा मध्ये पॉईंटची गरज नसते. जिथे त्याला वळायचंय तिथे पॉईंट लागणार आहेत. ठीक आहे ना, कारण की पॉईंट पासून त्याची दिशा बदलू शकतो आपण. मध्ये पॉईंटच नाही, त्यामुळे दिशा बदलत नाही, तो सरळच चालतो. तर हा जो पॉईंट आहे हा रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करायचं असतं, टाईमलाईन तिथे त्याच्यावर बरोबर सेट करायची असते, त्या डॉटवरती. हे बघा, असं बरोबर त्याच्यावर टाईमलाईनला घ्यायचं, ॲनिमेशन कीला क्लिक करायचे आणि याला मायनस करायचे. बघा, आता तिथे डॉट जो दिसतोय तो दिसणार नाही, तुम्हाला गायब होईल. मायनस केला म्हणजे तो रिमूव्ह केला आपण. त्या पद्धतीने तो रिमूव्ह झालेला आहे. आता आपल्याला याला वळवायचं. इथून आला ना तर मी मुद्दाम याला इकडे वळवतो. इकडे वळवतो म्हणजे काय होईल की तुम्हाला लक्षात येईल की तो वळवला कसा जाईल, किंवा याला म्हणजे असं वळणाच्या रस्त्याने कसं घेऊन जाता येईल ते दाखवतो. याला आपण काय करूया, हा दोन गोष्टी साध्य करतो मी. एक तर तो वळणाने वळाला आणि सोबत तो तिकडे लहान होता, इकडे आल्यावर मोठा झाला. हे पण दोन्ही गोष्टी एकाच वेळेला तुम्हाला करून दाखवतो. आता इथे अगोदर ते याला ह्या पॉईंटला शेवटच्या मी मायनस करून घेतो. पहिल्या पॉईंटवर अगोदर येऊया.
जसं मी पहिल्या पॉईंटवर येतो तसं याला मायनसचं चिन्ह लागू होतंय. याचा अर्थ काय की आपण बरोबर पहिल्या पॉईंटवर आलेलो आहोत. प्लसचं चिन्ह गायब झालेलं आहे कारण की पहिला प्लसच्या चिन्हाने पॉईंट ऑलरेडी इथे आहे. रिमूव्ह करण्याचा ऑप्शन इथे आलेला आहे. याचा अर्थ तो बरोबर टाइमलाईन सेट झाली आहे. आता याला आपण एकदम मागे दाखवूया. एकदम इथे आता बघा तो रस्त्याच्या पेक्षा फार मोठा दिसतोय. त्याला आपण थोडं छोटं करूया कारण की तो दूर आहे ना, तर त्या दूर असल्यामुळे एकच मिनिट, हे खूप छोटं झाले ना तर हे अशा अडचणी येतात मग. हे पहा आता तो तिथे आहे. आता इथून असं रस्त्याने वळून जाणार आहे. ठीक आहे ना, तर रस्ता इकडे आहे. पण आता कसं त्याचं तोंड सरळ नाहीये खरं पाहिलं तर, तिकडे तोंड आहे म्हणून ते प्रॉपरली तुम्हाला दिसणार नाही. पण तरी तुम्ही कॉन्सेप्ट ही समजून घ्या की त्याला वळवायचं कसं, एलिमेंट कुठलाही जरी असला तर तो वळवायचा कसा, तर ते नीट समजून घ्यायचं आपल्याला. आता इथून इथपर्यंत सरळ आपण आणू शकतो त्याला, कारण की इथून इथपर्यंत सरळ आहे, इथून इकडे वळणार आहे ना. त्यामुळे आता करायचं काय, इथे क्लिक, हा कॉन्सेप्ट लक्षात घ्या. जिथपर्यंत सरळ आहे तिथपर्यंत आपण थोडंसं त्याला पुढे घेऊया. समजा आपल्याला वाटतंय की तो इथपर्यंत आल्यावर एक ॲनिमेशन की देऊया. प्लसच्या बटनला क्लिक केलं पहा. आता मी याला हे छोटं झाल्यामुळे असं होतंय, म्हणजे ज्या ठिकाणी क्लिक करतोय तिकडे क्लिक न होता खूप जास्त छोटा झालाय तो. ओके, जिथपर्यंत सरळ रस्ता आहे ना तिथपर्यंत मी त्याला इथे सरळ आणलं आणि मग पुन्हा अजून मी त्याला पुढे घेतो. माईक बंद ठेवा. कोणाचा विलास सर, तुमचा माईक चालू होतोय. इथे 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 पॉइंट एक येणार ना? हो येणार, थांबा जरा. तो पुढे सरकवला की पॉईंट येतोय, पण माऊस पकडत नाहीये सध्या त्याला. ठीक आहे, बोटाने करून पाहतो. ओके, आपण थोडंसं आणखी पुढे जाऊ, पुन्हा एक पॉईंट देऊ, इकडे सरकूया. आता इथे काही पॉईंटची गरज नाही कारण की तो सरळच आपण नेणार आहोत. पण या ठिकाणी आल्यावर तो एवढा झाला पाहिजे, एवढा समजा अंदाजे. तर तेवढं त्याला मोठं करायचं आहे आणि त्या ठिकाणी जेव्हा पोझिशनला जितका मोठा आपल्याला हवा आहे शेवटच्या पॉईंटला तेवढा तुम्ही तसा इथे त्याला सेट करायचं आहे. शेवटच्या पॉईंटला जेवढा मोठा हवा आहे तेवढा, किंवा मधल्या पॉईंटला पण तुम्हाला जर का अजून थोडा आकार मोठा हवा असेल तर तिथे पण तुम्ही आकार मोठा करू शकता. आता आपण जरा प्ले करून पाहिलं तर मग लक्षात येईल. कळलं का? मोठा झाला का तो? हा सर, ओके, लाजवाब एकदम. तर मोठा झाला म्हणजे काय की तुम्ही त्या पॉईंटला, आता कॉन्सेप्ट लक्षात घ्या ह्याची, हा काही कॅरेक्टरवरच कॉन्सेप्ट लागू पडते असं नाही. तुम्ही समजा एखाद्या दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या प्रोजेक्टमध्ये बॉल तुम्ही समजा फेकला इकडून तिकडे असं दाखवायचं आहे, किंवा काहीतरी एखादी वस्तू घसरत आलेली आहे तर ती तिकडनं येताना थोडी छोटी दिसते, इकडे आल्यावर मोठी दिसते. हे कसं शक्य आहे? तर तुम्ही हे पॉईंट जे द्यायचे ते तर ठराविक अंतरावर वळवण्यासाठी तर द्यायचेच आहेत, पण त्या पॉईंटला तुम्ही त्याचा आकार जो काही ठेवणार तो त्याचा तसा ॲनिमेशन रेकॉर्ड होतो. एकच मिनिट.
तर तुम्ही त्या विशिष्ट पॉईंटला आल्यावर आकार जर त्याचा लहान केला तर तो त्या ठिकाणी लहान होईल, ज्या ठिकाणी आकार तुमचा मोठा असेल त्या ठिकाणी मोठा होईल. कारण की ते लहान आणि मोठं जे तुम्ही करत असता त्याचं ॲनिमेशन तिथे रेकॉर्ड होत असतं, कारण की ॲनिमेशन की आपण तिथे अप्लाय केलेली असते. आणि ती ॲनिमेशन की म्हणजेच तुम्ही त्या ठिकाणी जी कोणती हालचाल करणार तिचं ॲनिमेशन तो तयार करत असतो, त्यालाच म्हणतात कस्टम ॲनिमेशन. कस्टम ॲनिमेशन. तर हे या प्रकारचं कस्टम ॲनिमेशन. आता हेच जर का आपण या ठिकाणी अजून एकदा जरा चेक केलं, समजा कुठे चेक करूया आपण, इथं आल्यावर समजा आपण जेवढा आहे तेवढाच ठेवला आहे. इथं आले थोडासा आपल्याला मोठा हवा असेल तर इथं आपण मोठा करू शकतो, एवढा. ओके, या पद्धतीने. आणि आता काहीच न करता आपण पुन्हा प्ले करूया. हे पहा, ऑटोमॅटिक त्याचा आकार तिथे येऊपर्यंत तेवढा मोठा झाला. अजून थोडा थोडा मोठा झाला तो शेवटपर्यंत जाईस तर, कारण की शेवटला जो कोणता आकार दिलाय तिथपर्यंत जाऊस्तोवर त्याचा पूर्ण आकार तो भरून काढत असतो. तेवढ्या पोझिशनला येण्यासाठी तो हळूहळू ऑटोमॅटिक ते मोठा होत असतो. तर या पद्धतीने त्याचं कस्टम ॲनिमेशन तयार होत असतं. तर हे कस्टम ॲनिमेशन देण्याची ही एक म्हणजे विशिष्ट पद्धत आहे या ॲनिमेशन कीच्या साहाय्याने. ती तुम्हाला जर जमली तर तुम्ही चांगल्या प्रकारे व्हिडिओमध्ये कस्टम ॲनिमेशन करू शकता. तर अशा प्रकारे एखादा बॉल घसरत गेला आहे किंवा कुठली तरी वस्तू तुम्हाला अशी दाखवायची की जी इकडून तिकडे दुसरीकडे गेलेली आहे, तर ती ह्या कस्टम ॲनिमेशनच्या द्वारे करू शकता. ओके, तर चंद्र सूर्याभोवती आपलं चंद्र पृथ्वीभोवती फिरत आहे, त्याचा आकार फिरताना लहान होत आहे, मोठा होत आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला या कस्टम ॲनिमेशनने दाखवता येतील. ठीक आहे, तर ते हीच कॉन्सेप्ट आहे. फक्त तिथे आकार काय असेल, एक पृथ्वीचा आणि एक चंद्राचा. चंद्र गोल गोल फिरणार तर तसं तसं आपण त्याला पॉईंट पॉईंट देऊन गोल गोल त्याला म्हणजे ते सगळीकडून एक चक्कर मारणार आणि त्यावेळेस त्याचा आकार कुठल्या विशिष्ट जागेवर गेल्यावर किती मोठा असायला हवा तेवढा आपण त्याचा लहान किंवा मोठा करणार. तर या पद्धतीने त्याचं ॲनिमेशन आपण घडून आणू शकतो. यालाच म्हणतात कस्टम ॲनिमेशन. तर कस्टम ॲनिमेशनची कॉन्सेप्ट तुम्हाला समजली असेल तर CS टाईप करा, कारण की ही फार महत्त्वाची टेक्निक आहे कस्टम ॲनिमेशन. तर हेच गाडी पळवताना पण तुम्हाला हेच असंच कामाला येईल, कारण की कार्टून कॅरेक्टर गाडीवर बसवला आणि त्याला तिकडे त्याचे चाकं फिरायला लागलेले आणि त्यावेळेस तुम्ही त्याला रेकॉर्ड केलं 1 5 सेकंद 10 सेकंद आणि त्याला इथे आणलं, तर ती गाडी रस्त्याने याच पद्धतीने पळवली जाईल. पद्धतीत काहीही फरक पडणार नाही. जशा पद्धतीने कॅरेक्टर आपण चालवतोय तशाच पद्धतीने त्यालाही चालवणार. फक्त त्याचे गाडीचे चाकं मात्र पळालेले दिसल्यामुळे आपल्याला वाटतं गाडी चालते काय की, पण गाडीही चालत नाही आणि माणूसही चालत नाही. तो माणूस जागेवरच हातपाय हलवत असतो. पण आपण कस्टम ॲनिमेशन कडून त्याला तसं केलेलं आहे. तसंच गाडी पण जागेवरच पाय त्याची चाकं फिरणार, परंतु आपण या पद्धतीने त्याला पुढे घेऊन गेल्यामुळे रस्ता पार होताना किंवा गाडी पुढे जाताना आपल्याला भास होतो. म्हणजेच याला म्हणतात दृष्टी सापेक्ष सिद्धांत. तर हेच ते टेक्निक आहे जे आपल्याला इथे खरं दिसतं पण खरं काहीच नसतं. म्हणूनच याला जुगाडाची दुनिया असं म्हणतात. तर इथे खरं काही नाही आहे, सगळं खोटं, पण ते तसं भासवलं जातंय आपल्या नजरेला. तर काही जणांनी टाईप केलंय बघा, बेस्ट आणि कस्टम ॲनिमेशन. ओके, ज्यांनाही समजलं असेल त्यांनी प्रामाणिकपणे रिप्लाय देत चला. आणि ज्यांना नाहीच समजलं असेल तर त्यांना रेकॉर्डेड व्हिडिओ पुन्हा म्हणजे पॉज करत करत पाहावा लागेल. मी तर जेवढं स्लोली जमेल तेवढं घेतोच आहे, पण तरीही शेवटी प्रत्येकच वेळेला तुम्हाला हे पहिल्या वेळेला सांगितल्याबरोबर समजेल असं नाही. तर त्यावेळेस तुम्हाला थोडं रेकॉर्डिंग व्हिडिओ पॉज करत करत सुद्धा पाहणं शक्य आहे. ओके, म्हणजे यानंतर रेकॉर्डिंग व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल तेव्हा उद्यापासाठी. आता हेही टेक्निक आपण बघितलं, पण काही जणांचं म्हणणं होतं की सर ते काल तुकडे तुकडे केले, त्याचं जरा थोडंसं फास्टली रिव्हिजन करतो, फार डिटेल न जाता. त्यासाठी आपल्याला जावं लागेल क्रोमा टूलमध्ये. ओके, तर मी इथून बाहेर येतो. क्रोमा टूल तुम्हाला ओपन करून त्याचे तुकडे करताना आपण काय काय गोष्टी केल्या ते दाखवतो. ओके, तुकडे मला वाटतं ऑलरेडी आहेत आपल्याकडे, म्हणजे रेकॉर्ड करून ठेवलेले. फक्त तुकडे करून तुम्हाला काइन मास्टरमध्ये त्याचा वापर करून दाखवतो. ओके, काइन मास्टर मी पुन्हा ओपन करतो. तिकडे जायची गरज नाही आपल्याला, कारण की कालच आपण छोटे 2 व्हिडिओ घेतलेले आहेत रेकॉर्ड करून, तर त्याला फक्त तुकडे करून जोडून दाखवतो. बस एवढंच, म्हणजे तुमच्या शंकेचं निरसन होईल. तर यासाठी आपण काय करूया, हा नवीन प्रोजेक्ट ॲड करूया आणि ते डेमो 1 असं नाव देतो मी.
हे तसं तर झालंच होतं, पण तुमच्या डिमांडनुसार आता हे मी करतोय. ठीक, डेमो 1 असं मी याला नाव दिलं आहे. क्रिएट म्हणतो आणि कालचे दोन्हीही व्हिडिओ या ठिकाणी आपण घेऊया. हे बघा, स्क्रीन पल मध्ये आपले कालचे व्हिडिओ असतील. मी याला क्लिक करतो, स्क्रीन पल, आणि हा बघा, हा वर ॲक्शन असलेला, वर हात करून असलेला एक व्हिडिओ आहे आणि हा चालतानाचा व्हिडिओ आहे. तर दोन्ही मी इथे घेतो, याला क्लिक करतो. हो हो, पण अगोदर खरं म्हणजे बॅकग्राऊंड घ्यायला पाहिजे होता, याला नाही घेता येणार आपल्याला. अगोदर तर एक बॅकग्राऊंड आपल्याला ॲड करून घ्यायचा असतो. तर इमेज ॲसेट इथे मी जातो आणि इथून मी यापैकी कुठला तरी एक घेतो, समजा ग्रे कलरचा घेऊया हा. ठीक, आता इथे आल्यानंतर आपण ह्याला बॅकग्राऊंडला नाही घ्यायचं आहे व्हिडिओला, कळलं ना? तर याला डिलीट करून टाकूया. हे चुकीने आपण इथे घेतला. तर आपण एक कलर फक्त बॅकग्राऊंडला जस्ट चॉईस केला आहे. आता पहा गंमत, पहिले आपण कलर कुठला घेतलाय? ग्रे. कोण बोलले? दिसत नाहीये. शाबास गुरुजी नावच दिसतंय फक्त. काय नाव तुमचं? पूनम साळुंखे. बाकी काहीच नाही दिसत? नाही. ओके, स्क्रीन दिसते बाकीच्यांना? दिसते सर. बघा, बाकीच्यांना स्क्रीन दिसत आहे. तुमच्याकडे काय ॲडजस्टमेंट बघा नीट, कारण की मला इकडून काही करता येणार नाही, कारण की सगळ्यांना स्क्रीन दिसत आहे. माझ्याकडून एकदा दिसली म्हणजे ती एकाला दाखवताय, एकाला बंद, एकाला चालू, असं तर काही करण्याची सोय नसते. तुम्ही तुमच्याकडून काय थोडीफार ॲडजस्टमेंट बघा, काहीतरी झालं असेल, किंवा रिजॉईन करा जर काहीच नाही जमलं तर. म्हणजे मीटिंगमधून बाहेर पडा, पुन्हा जॉईन व्हा. ओके, चला तर मी या ठिकाणी आता पहिल्यांदा स्टेप 1 लक्षात ठेवा, आपण एक बॅकग्राऊंडला कलर घ्यायचा आहे. आता मी एक, तुम्ही कुठलाही घ्या, मी ग्रे कलर घेतलाय, तुम्ही कॉपी केलं ग्रे कलर घेतला तरी काही अडचण नाही. तर घेतला एक कलर. ठीक, आता काय करायचं, स्टेप नंबर 2, तर आपण जायचं आहे आता लेअरवर व्हिडिओ घेण्यासाठी. ओके, तर लेअरवर जाण्यासाठी इथून बॅक यायचं, लेअरला क्लिक करायचं आहे, मीडिया लेअरमधला याला क्लिक करायचं आहे, आणि आपले आता ग्रीन स्क्रीन रेकॉर्डिंगचे जे व्हिडिओ आहेत ते आपण स्क्रीन पलच्या साहाय्याने केल्यामुळे स्क्रीन पलच्या फोल्डरमध्ये आहेत. मी याला क्लिक करतोय आणि याला क्लिक करतो, पहिलावाला व्हिडिओ, हा दुसऱ्यावाला, यालाही करतो. 2 व्हिडिओ आपण या ठिकाणी बघा एका खाली एक आलेले दिसत आहेत. दोन्ही व्हिडिओ आपण इम्पोर्ट केले आहेत, याला कॅन्सल करतो. ठीक, आता दोन्ही व्हिडिओ आल्यामुळे झालंय काय की हे 2 व्हिडिओ आपण क्रॉप करून घेऊया, म्हणजे एका स्क्रीनवर दोन्ही व्हिडिओ बरोबर आपल्याला मॅच करून पाहता येतील. तर इथे थोडंसं खाली जाऊया आपण, आणि क्रॉपिंग ऑप्शन आपल्याला दिसेलच इथे बघा आहे, याला आपण क्रॉप करून घ्यायचं. या क्रॉप केल्यामुळे काय होतं, आपल्याला हे अनवॉन्टेड पार्ट जे आहेत ते पण काढता येतात. हे बघा, जसा इथे लोगो आहे तो ऑटोमॅटिकच निघून जाईल क्रॉप केल्यामुळे. ओके, आता क्रॉप करायचंय आणि बाजूला क्लिक करायचंय. आता याला आपण क्लिक करूया आणि याला बाजूला ठेवूया. इथे बघा, हे ग्रीनवर ग्रीन असल्यामुळे तुम्हाला कदाचित पहिल्यांदा तसं दिसलं नसेल व्यवस्थित, पण हे 2 व्हिडिओ आहेत. तर त्यामुळे आता मी याला बाजूला घेतो बघा, म्हणजे तुम्हाला थोडं आणखी क्लिअर कळेल. याची साईज मात्र कोपऱ्याला पकडून कमी जास्त करायची नाही. जोपर्यंत तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट होत नाही ना, तोपर्यंत ह्याची कोपऱ्याला पकडून जर का तुम्ही साईज कमी जास्त केली तर हे 2 कॅरेक्टर तुम्हाला परफेक्ट इथे मॅच करता येणार नाही. त्याच्यामुळे याची साईज या कोपऱ्याला पकडून एक लहान झाला, एक मोठा झाला तर अवघड जाईल. तर या ठिकाणी जसं आहे तसंच आता पुन्हा एकदा आपण याला क्रॉप करून घेऊया, कुठेही साईज लहान मोठी न करता. क्रॉपिंगला क्लिक केलं, याला इनेबल केलं, आणि इथून आपण याला क्रॉप करून घ्यायचं आहे. ठीक आहे, रुंदी कमी जास्त समजा ही, आणि ही जी रुंदी आहे ही थोडीफार याच्यापेक्षा जास्त किंवा कमी झाल्याने फरक पडत नाही. उंची कमी जास्त थोडीफार कमी जास्त झाल्याने काही फरक पडत नाही, परंतु कोपऱ्याला धरून त्या कॅरेक्टरचा पूर्ण आकार लहान करू नका किंवा मोठा करू नका. आता हे क्रॉपिंग केलं की बाजूला क्लिक करा मोकळ्या जागेत. ठीक आहे, काही जणांकडून आणखी एक नवीन जे आहेत, काही मास्टर फार काही जास्त वापरत नाहीत किंवा पहिल्यांदा वापरायला सुरू केलं, त्यांच्याकडून अजून एक चूक होते. असं इथे क्लिक असल्यानंतर होतं काय की तुम्ही क्रॉपिंगला जाता आणि क्रॉपिंगला गेल्यावर बघा एक गंमत तुमच्याकडून चुकीने घडते. इथे क्लिक असतं आणि इथे शेपच्या जागी तुमच्याकडे स्क्वेअर नसतो. हे बघा, इथे मी जर का क्लिक केलं तर याच्यात वेगवेगळे शेप्स आहेत. डिफॉल्टमध्ये स्क्वेअरच असतो, पण काही कारणासाठी तुम्ही दुसरा स्क्वेअर जर का इथून दुसरा शेप जर का क्लिक केलेला असेल
तर तो तसाच राहतो जोपर्यंत तुम्ही बदलत नाही. तो डिफॉल्ट ऑटोमॅटिक पुन्हा स्क्वेअरला येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर का सर्कल घेतला असेल किंवा कुठला तरी काही कामासाठी वेगळा शेप वापरला असेल तर पुन्हा तुम्हाला क्रॉप करताना स्क्वेअरच चॉईस ठेवला पाहिजे. तेव्हा या सगळ्या गोष्टी प्रॉपरली करता येतील. म्हणजे ठीक बघा, आता 2 व्हिडिओ वेगवेगळे झालेले आहेत. आता पुन्हा याच्यात काय करणार आपण, आता दोन्ही लक्षात घ्या. मी दोन्ही व्हिडिओ प्ले करतो आणि तुम्हाला कळेल की कुठला भाग कोणाचा काढायचा. हे पहा बरोबर. आता मी हे बघा लाईन आली ना याला आडवी लाईन, तसं ह्याला पण तसंच करायचं आहे. ह्याला क्लिक करायचे आणि खाली सरकून पाहिलं की आडवी लाईन येते. आडवी लाईन म्हणजे काय असतं, ही सेंटर असते. वरून आणि खालच्या बरोबर सेंटरला आलंय असं त्याचा अर्थ होतो. तर या ठिकाणी आता आपण व्हिडिओला प्ले करून पाहूया कोणाचे पाय हालतात आणि कोणाचे हालत नाही ते बघा. आता तुमच्या लक्षात आलं असेल की याचे पाय हलतायत याचे हालत नाहीत. व्हिडिओच आहेत दोन्ही पण, ही इमेज नाही आहे, पण ह्याचे पाय हालत नाहीत. हा पण व्हिडिओच आहे तरी पण पाय हालत नाहीत, याचे हालतात. आता तुम्ही सांगा, याचे पाय हालतात आणि याचे हालत नाहीत म्हणजे याला कशाची गरज आहे, पायाची. याला कशाची गरज आहे, वर हात केले असल्याची. म्हणजे आपल्याला 2 भाग पाहिजे, याला वर हात केलेले पण पाहिजेत आणि पाय चाललेला पण पाहिजे. पण झालंय असं की अर्धा भाग ह्या व्हिडिओमध्ये अर्धा भाग त्या व्हिडिओमध्ये. म्हणून आपल्याला दोन्हीतला हवा तो भाग ठेवायचा आहे, नको तो काढून टाकायचा. ठीक, तर एवढं सोपं आहे. फक्त काय कन्फ्यूज होण्याची गरज नाही, कॉन्सेप्ट लक्षात घ्यायचे. याचे पाय आपल्याला पाहिजेत कारण याचे पाय चालतात, याचे पाय चालत नाही, पण वरची पोझिशन कामाची आहे म्हणून वरची ठेवावी लागेल याची, आणि याची खालची ठेवावी लागेल कारण खाली पाय आपल्याला चाललेले पाहिजेत. तर मग चला, मग क्रॉप करण्यासाठी याला आपण क्लिक करूया आणि आपण याला क्रॉप करूया. तर क्रॉप आपल्याला याच्यातलं पाय पाहिजेत, हात वरची बॉडी नको आहे म्हणून याला आपण खाली घेऊया. म्हणजे जो भाग आपण स्क्वेअरच्या आतमध्ये जो असतो ना तो शिल्लक राहत असतो आणि बाहेरचा भाग कटून जातो. याप्रमाणे आता हे जे पाय आहेत आणि ह्या पायाच्या मध्ये जे चिटकलेले 2 पायाचे जे बिंदू आहेत त्याच्यात थोडंसं वर तरी असलं पाहिजे. जास्त वर मी कमरेपर्यंत घेऊ शकलो असतो, पण का घेऊ शकत नाही, याचा हात खाली आलाय बघा कमरेच्या, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. कमरेचा हात खाली जर नसता, वरती कुठेतरी असा असता, तर मी बरोबर कमरेपासून कट करू शकलो असतो त्याला. पण त्या हातामुळे अडचण झालेली आहे, हात मध्ये येता कामा नये म्हणून आपण त्याला थोडंसं म्हणजे खाली घ्यावं लागते. ओके, एकच मिनिट. ठीक, तर इथे थोडंसं आपण ॲडजस्ट करून घेऊया. काय वानगडे, मी माईक बंदच करतो, तुम्ही काय. एकच मिनिट. ठीक आहे, मी कंपल्सरी माईक बंदच करून टाकले. ते कोणाकडून काही ना काही असं होतच राहतं मध्ये. आता या ठिकाणी बरोबर क्रॉप मला जेवढा भाग पाहिजे. ओ, चुकीने झालं, हे उलट अंडू करूया आपण. इथून बघा अंडूचं बटन असतं, कारण की तो भाग जो काढायचा होता तो राहिलाय, जो नको पाहिजे तो गेलाय. हां, अशा पद्धतीने. आता हा भाग आपल्याला खालचा पाहिजे तो ठेवला आणि याचंही तसंच आपण करूया. पण याच्या अगोदर काय करू, आपण याचा बॅकग्राऊंड काढून घेऊया. बघा बॅकग्राऊंड गेला. आता ह्याला आपण काय करायचंय, याला बरोबर इथे नेऊन लावायचे आणि मॅच करून बघायचंय की बरोबर त्याचे पाय कुठे नेमकं मॅच होतात. इथे बरोबर होतंय बघा, त्याच्या बॉडी जी आहे ना ती बरोबर तिथे टेकली पाहिजे. किंवा ह्याचंही आपण बॅकग्राऊंड काढूया. थोडंसं खाली घ्यावं लागेल असं दिसते.
एकदम जितकं तुम्ही जास्त करेक्ट कराल तेवढं बरं आहे. ठीक, आता मोठा कॅरेक्टर जो आहे ना त्याला आपण क्लिक करू आणि त्याचा खालचा भाग काढून टाकू क्रॉपिंगने, वरचा ठेवायचा आहे. हे बघा, आता हे बघा दोन वेगवेगळे झालेले असतील. हे पहा, आणि आता हाच व्हिडिओ मी प्ले करून पाहतो. झालं. तर या प्रकारे आपण याला म्हणजे एकाचे पाय घेतले आणि या पद्धतीने त्याला चालवायला लावलेलं आहे. ओके, तर आता काल ज्यांना कळलं नसेल त्यांना अजून आता पुन्हा रिपीट झाल्यामुळे तर कळलं असेलच. आणि याला मग आपण काय करायचं, ह्याला रेकॉर्ड करताना म्हणजे आपलं एक्सपोर्ट करण्याच्या अगोदर याचा ग्रे कलर काढून घ्यायचा आहे. ग्रे कलरच्या ऐवजी आपल्याला दुसरा कलर चेंज करण्यासाठी पुन्हा या कलरवरती क्लिक करा, बॅकग्राऊंडवरती क्लिक करा, इथे कलर लिहिलेला आहे इथे क्लिक करा आणि इथून आपल्याला ब्ल्यू बॅकग्राऊंड पाहिजे किंवा ग्रीन पाहिजे तो तुम्ही इथून चॉईस करू शकता. आणि तुम्ही याप्रमाणे इथून सर्कलला जर क्लिक केलं तर सर्कल येईल, याच्यावर क्लिक केलं तर असे स्क्वेअर येतील. तर यापैकी कोणतंही तुम्ही ॲडजस्ट करून त्याप्रमाणे कलरची ॲडजस्टमेंट करायची आहे. तर या ठिकाणी ऑलरेडी ग्रीन ब्ल्यू आहेत तर मी ग्रीनला क्लिक करतो आणि राईट टिक करतो. तर झाला आपला ग्रीन बॅकग्राऊंडवाला व्हिडिओ तयार. आणि मग आपण याला इथे बॅक घेणार आणि याला एक्सपोर्टला क्लिक करणार आणि इथून काल जसं आपण एक्सपोर्टला इथे थांबलो होतो तसंच पद्धतीने आपण इथे एक्सपोर्ट करूया. तर फुल HD मध्ये करायचं असेल तर करू शकतो किंवा 720 मध्ये करायचं असेल तर करू शकतो. मला पटकन व्हावं म्हणून मी इथे 720 करून सेव्ह व्हिडिओ क्लिक करतो आणि काल जी प्रक्रिया आपली अधुरी राहिली होती तीच प्रक्रिया आपल्याला इथे दिसेल. समथिंग वेंट रॉंग वगैरे असं काहीतरी आलंय. ओके, ठीक आहे. आपल्याला एक्सपोर्ट करण्याची वेळ घालवण्याची गरज नाही मला वाटते, कारण की कालही आपला याच्यात वेळ गेला होता पण दुपारी काही अडचण नव्हती त्यावेळेस तो एक्सपोर्ट झालेला आहे. तर या प्रकारे आपल्याला कळलं की हे जुगाडबंदी कशी केलेली आहे. आता पुढचा प्रश्न होता की सर एखादं भाजी कापताना असं काही दाखवायचं असेल किंवा जेवण करताना असं काही दाखवायचं असेल, एखादा कॅरेक्टर जेवण करतोय कसं दाखवणार, तर या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलूया. ठीक आहे ना, कारण की ह्याबद्दल आपण एक्सपोर्ट कसं करायचं याच्यात वेळ घालवण्याची काही गरज नाही. दोन जोडत असताना ॲनिमेशन क्लिक करायचे का? नाही, ॲनिमेशन ऑलरेडी डिफॉल्टच आहे ना त्या कॅरेक्टरला आपण रेकॉर्ड करून आणलेलं. कारण की क्रोमा टूलमध्ये आपण काय त्याला ॲनिमेशन दिलेलं होतं वॉकिंग, आणि वॉकिंग ॲनिमेशन देऊन आपण त्याचं काय केलं, स्क्रीन रेकॉर्डिंग छोटासा व्हिडिओ तयार केला आहे. त्याच्यामुळे त्याचे पाय ऑटोमॅटिक चालत आहेत. त्याच्यामुळे त्याला आपल्याला काहीच करायची गरज नाही. फक्त काय की तुकडे केलेत म्हणून जोडण्यासाठी त्याला एक्सपोर्ट करावं लागतंय. त्याच्या डोक्यावर वस्तू एक ठेवलेली तो एक तुकडा, त्याचे पाय, त्याची बॉडी आणि त्याच्या डोक्यावर असे 3 तऱ्हेचे 3 तुकडे एकाला एक फिट करून घ्यायचेत. म्हणून त्याला आपण काय करायचं असतं, एक्सपोर्ट करून घ्यायचं. म्हणजे ते काही वेगवेगळं पुन्हा नंतर एक्सपोर्ट झाल्यावर होत नाही, त्याचा कंबाईनली व्हिडिओ तयार होतो आणि म्हणून त्याला पुन्हा सेपरेट होता येत नाही. तर त्यासाठी आपण तसं करून घ्यावं लागतं आणि मग ते एक छोटा पूर्ण सीन तयार होतो आणि आपण त्याला मग एखाद्या रोडवर कुठे काय जिथे पाहिजे तिथे त्याला चालायला लावू शकतो. तर या प्रकारे आता हे प्रत्येकच वेळेला चालायला लावायच्यासाठी हे करण्याची गरज नाही आहे. आपण क्रोमा टूलमध्ये गेल्यावर त्या गोष्टी क्लिअर करतोच. तर आता पुन्हा क्रोमा टूलमध्ये आपण येऊया. प्रत्येक वेळेला ही कटिंग तुम्हाला करावं लागणार नाही. काल एका मॅडमने प्रश्न विचारला होता की सर हे तर जरा जास्तच अवघड दिसतं हो, हे खूप म्हणजे पाय एकाचे घ्या कट करायचं वगैरे वगैरे. तर हे कधी करायचं, हे कस्टम पोझिशन आपल्याला हवी असते तेव्हाच करावं लागतंय. तर आपण पुन्हा क्रोमा टूलमध्ये जाऊया आणि तुम्हाला त्या प्रत्येक वेळेला करण्याची गरज नाही हे पण लक्षात आणून देतो. क्रोमा टूलमध्ये ओके, माझी स्क्रीन मी पुन्हा ऑन करतोय.
ओके, चला क्रोमाटून मध्ये आलो. लेफ्ट साईडला मी क्लिक करतोय. यानंतर ओके करायचं आहे आणि आपण आता बघा इथे आलेलो आहोत. आता आपण कुठला एक कॅरेक्टरचं एक्झाम्पल घेऊया. हा कॅरेक्टर आहे आणि ह्याला आपल्याला चालायला लावायचं आहे. तर इथे आपण प्लसच्या बटनला इथे क्लिक करूया आणि या ठिकाणी फोन कॉलची ॲक्शन आहे ना, इथे मी क्लिक करतो आणि इथे आपण काय करूया, वेगळी ॲक्शन घेऊया. जसं की आपण इथे घेऊया हे बघा, लेईंग फ्रंट टॉकिंग ही घेऊया समजा आणि ओके करूया. आता पहा, तुम्हाला दिसते का तिची पोझिशन, बॉडीची मुवमेंट ऑटोमॅटिक चेंज झालेली आहे आणि काहीतरी ती बोलत आहे. तर त्या पद्धतीने आपण फक्त तिथलं ॲनिमेशन दिले, त्याच्यात कुठे जे भेटत नाही त्याच्यासाठी आपल्याला हे कटिंग करावं लागतंय. कारण की आपल्याला वर हात केलेले आणि वरती डोक्यावर काहीतरी पकडलेलं असं कस्टम पाहिजे होतं, जेणेकरून फळाची टोपली किंवा असं काहीतरी झाडूवाल्या लाकूड तोड्या वगैरे असं काहीतरी. तर त्यामुळे आपण ती सगळी कटिंग छटिंग केली. प्रत्येक वेळेला हे करावं लागत नाही. आता ही दुसरी समजा दुसरा लेडी कॅरेक्टर आहे. याला आपण इथे फोन कॉलच्या ऐवजी या ठिकाणी आपण काय करूया, दुसरी एक ॲक्शन देऊन पाहूया. इथे बघा बिटेन असं देतो. हे पहा, बिटेन म्हणजे ती वरून खाली पडलेली आहे. हे पहा, आता ह्याला आपण ह्याच्यामध्ये काइन मास्टरमध्ये ही ॲक्शन नाही देऊ शकत. कारण की कार्टून प्रत्यक्ष ज्या काही वेगवेगळे ॲनिमेशन्स करतो तर त्या मॅक्सिमम ॲनिमेशन ह्या क्रोमाटूनमध्येच आहेत. फक्त काही ॲनिमेशन आपण जे काही चालायला इकडून तिकडे घेऊन जातो ना, तेवढं की ॲनिमेशनच्या सहाय्याने काइन मास्टरमध्ये करतोय. परंतु ह्याच्याकडून ह्याला हे बघा, ही बोलते आहे आणि ही खाली पडलेली आहे. तर ह्या सगळ्या ज्या ॲक्शन्स आहेत तर ह्या सगळ्या इथेच आपल्याला देता येतात. ओके, एकच मिनिट. हे छोटं झालंय कशामुळे? तर आपल्याला इथे कळलं असेल आणि मी दुसऱ्या कॅरेक्टरला सुद्धा प्लसच्या बटनला क्लिक केलं आहे आणि B10च्या ऐवजी आता वेगळं काहीतरी देतो बघा. रन असं क्लिक करतो आणि ओके करतो. हे पहा, रन म्हणजे चालण्यापेक्षा पाय फास्ट हलत आहेत. तर या प्रकारे आपण वेगवेगळ्या ॲक्शन्स तिथे देऊ शकतो. हे पहिल्या दिवशी मी सांगितलं होतं, पण काल प्रश्न तसा आल्यामुळे पुन्हा मी ते रिपीट केलं आहे. तर या प्रकारे आपण इथेच ॲनिमेशन दिल्यामुळे आपल्याला ते सोपं जातच आहे. फक्त कटिंग छटिंग कधी करायची हे आता तुम्हाला ते दाखवलं की कशामुळे आणि का करावं लागतं. तर इथे आता आपल्याला पाहिजे होतं खातंय कुणीतरी, म्हणजे काहीतरी एखादा कॅरेक्टर खातोय, काहीतरी जेवण करत आहे किंवा स्वयंपाक करत आहे, असं काही जे उदाहरणं विचारले त्याच्याबद्दल आपण बोलूया. आता इथे काय करूया, आपण 1-2 कॅरेक्टर इथले कमी करूया, म्हणजे काय होईल आपल्याला थोडं समजायला सोपं जाईल. तर इथे ही 4 नंबरचा कॅरेक्टर आपण NONE असं केलं की तो गायब होतो आणि 3 नंबरचा आपण नन करतो, ओके करतो आणि याला थोडंसं आपण बाजूला ठेवूया. ओके, आता हे जे ॲक्शन्स आहे ते बघा, खाली पडलेला आहे तो. त्याच्यानंतर आणखी क्लिक त्याच्यावर केलं तर तो पळायला लागला आहे. इथे काहीतरी तो ॲक्शन मोडमध्ये आहे. पॉइंटिंग करून तो बोलत आहे. ज्यावेळेस तुम्हाला कॅरेक्टर बोलताना हवा असतो तर या पोझिशनमध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग करावं लागेल त्याचं, हात इकडे केलेला असताना. त्याच्यानंतर पुन्हा आणखी एकदा क्लिक केलं. एवढे ॲनिमेशन सध्या मला वाटतं याच्यावर आहेत. आता ही लेडी कॅरेक्टर आहे, आपण याला असं दाखवूया की ही खाली बसली आणि जेवण करते असं काहीतरी. तर जेवण करतेचं ॲक्शन काय असेल, इथे आपण क्लिक करूया आणि 1 कॅरेक्टरमध्ये जाऊया आणि इथे ईटिंग असं काहीतरी आहे बघा. सॉरी, आपण ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. आपण केलं कॅरेक्टर चेंजसाठी. या मी प्लस बटनला क्लिक करतो आणि याच्यातलं ईटिंगवालं ॲनिमेशन घेऊया आपण. हे तुम्ही सगळं चेकच केलं नसेल त्यामुळे तुम्हाला तसं वाटतंय की हे कसं होईल ते कसं होईल.
हे बघा कोणीतरी काही, हे बघा पिकिंग ऑब्जेक्ट OBJ, याला मी क्लिक करतो पहा. आपण म्हणतो ना किंवा एखादी वस्तू खालून अशी उचलायला लागले, ते कसं दाखवायचं ते या पद्धतीने. पिकिंग ऑब्जेक्ट नावाची ॲक्शन आपण त्याला दिल्यामुळे तो तसा ॲनिमेट होतोय कॅरेक्टर. तर यामुळे इथे कॅरेक्टर कोणताही असो, ॲनिमेशन त्याला आपण कोणतं दिलं आहे त्या पद्धतीने त्याची ॲक्शन होत असते. त्यामुळे ही इथे मुलगा असला काय, मुलगी असली काय, आणि किंवा कुठला एखादा ओल्ड मॅन असला काय, त्याने काही फरक पडत नाही. फक्त त्याला आपण ॲक्शन कोणती देतोय हे मात्र तिथे त्यावरून त्याचं ॲनिमेशन होत असतं. तर या प्रकारे आपण या ठिकाणी सगळे ॲनिमेशन चेक करून पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की ते ॲनिमेशन जे काही पाहिजे ते आहेत. आणि त्या पद्धतीने आता इथे सिटिंग ऑन आयडल याला मी क्लिक करतो पहा. आणि तुमच्या लक्षात येते की आता ते एखाद्या म्हणजे खुर्चीवर कुठे बसल्याची जी ॲक्शन असते ना ती या ठिकाणी आलेली आहे. आणि सिटिंग फक्त आलेली आहे आयडलमध्ये. पण सिटिंगमध्ये अजून वेगवेगळे प्रकार आहेत. सिटिंग विथ म्हणजे टॉकिंग असेल, अजून बरंच काय काय असेल, म्हणजे बसताना बोलत पण असतो ना कॅरेक्टर. तर इथे सिटिंग विथ आयडल म्हणजे समजा दोन व्यक्ती बसून चर्चा करतायत तर दोघं सिटिंग ॲक्शन असतील. तर सिटिंग आयडल जेव्हा एक बोलतो तेव्हा एक आयडल असला पाहिजे आणि एक टॉकिंग असला पाहिजे, टॉकिंग विथ सिटिंग. तर अशा प्रकारे आपल्याला दोनच पोझिशन लागतील दोन कॅरेक्टरच्या. एक समजा पहिलावाला जो एक कॅरेक्टर आहे त्याची एक सिटिंग आयडलवाली पोझिशन आणि दुसरी सिटिंग विथ टॉकिंगवाली पोझिशन. या दोन पोझिशन एकाच्या, दोन पोझिशन दुसऱ्याच्या, आणि झाला ना संवाद चालू. अजून काय पाहिजे? कारण की एक जेव्हा बोलतो तेव्हा एक आयडल असतो, तो बोलायला लागला की हा आयडल होतो. अशा प्रकारे. आता जेवतानाचं इटिंगचं बघायचं होतं आपल्याला. हे असं काय व्हायला आलं छोटं छोटं. हे सगळे तुम्ही हे बघा स्विमिंग. आता समजा आता ते काहीतरी बघा, काही आपल्या पार्टिसिपंट्सने स्टोरी तयार केलेल्या आहेत लाकूड तोड्याची. म्हणजे समजा बा की एक लाकूड तोड्या होता आणि त्याची बायको तिकडे काहीतरी म्हणजे पाण्यात पडली आणि पाण्यात वाहत गेली. आणि पाण्यात पडल्यामुळे मग काय झालं, स्विमिंगची ॲक्शन तिला द्यावी लागेल. म्हणजे थोडी वरती स्विमिंग करत तिकडे आपण तिला गायब करणार. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ॲनिमेशन सगळे चेक करावं लागतील. तुम्हाला याचा सराव करावा लागेल. प्रत्येक ॲनिमेशन कसं दिसतंय हे पाहावं लागेल. ह्याच्यात ते ॲनिमेशन आहे का नाही हे त्याशिवाय पत्ता कसा लागेल आपल्याला. इथे बघा सिटिंग ऑन नी, आज बघा सिटिंग टॉकिंग टी आयडल म्हणजे बसून चहा घेतोय, अशा प्रकारची ॲक्शन आहे. स्लिपिंग फ्रंट, स्लिपिंग वगैरे वगैरे बरंच काय. एखादा आजारी पेशंट असं तुम्हाला दाखवायचं असेल तर स्लिपिंग तुम्हाला द्यावं लागेल आणि त्यासोबत स्लिपिंगच्या वेगवेगळ्या पोझिशन तुम्हाला द्याव्या लागतील. इथे टॉकिंग बघा, टॉकिंगचे किती प्रकार आहेत. टॉकिंग बिहाइंड, टॉकिंग होल्डिंग प्रॉप 1, प्रॉप 2, बरंच काय काय काय. हिटिंग कुठे आहे हे मला शोधायचं इथे. हे बघा डान्सिंग वगैरे आहे, पिकिंग जॉब आहे, विपिंग आहे, स्टँड म्हणजे काहीतरी झाडू पोछा करत आहे, जंप आहे आणि बरंच काय काय. हे बघा इटिंग 2 आपण घेऊया इथे शेवटची. ओके करूया. हे पहा खाली फक्त ताट ठेवायचंय आणि या प्रकारची त्याची थोडीशी रेकॉर्डिंग करायची. ओके, तर बऱ्याचशा तुमच्या कल्पना क्लिअर झाल्या असतील असं मला वाटतंय. इमेज सर्च मॅनमधून घेतलेला इमेज त्याला प्रॉपर क्रॉप कसे करावे हे पुन्हा एकदा दाखवा. ओके, तर तुम्हाला बऱ्याचशा कल्पना क्लिअर झाल्यात का? आणि जे प्रश्न तुमचे होते मॅडमनी विचारले होता की बा खाताने कसं करता येईल, हे कसं करता येईल, ते कसं करता येईल, स्वयंपाक करताना कसं करायचं, ते हे याच्यातल्याच ॲक्शन तुम्हाला द्यायचे आहेत फक्त. आणि समोर तसे आता हे जेवतोय म्हटल्यावर खाली ताटच नाही आणि तुम्ही जेवणाचं इटिंग ॲक्शन त्याला दिलेले पण ताटच नाही, तर तो फील येणार नाही. त्याच्यामुळे ते ताट जेवणाचं ठेवावं लागेल. तर जेवणाचं ताट तुम्ही कुठून आणणार? तर तुम्हाला जेवणाचं ताट आणण्यासाठी काय करावं लागेल, त्यासाठी तुम्हाला म्हणजे इमेज सर्च मॅनमधून तशी थाळी घ्यावी लागेल. थाळी समोर ठेवायची, त्याला PNG करायचं म्हणजे की बॅकग्राऊंड असेल तर बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा,
ट्रान्सपरंट PNG प्रकारात त्याला कन्वर्ट करायचं आणि ती त्याच्यासमोर ठेवायची. इटिंगची ॲक्शन दिली की तो खात राहील. त्याने काही ताटातच उचललं पाहिजे इतकं हे होणार नाही, कारण की हे सगळं जुगारबंदीचा खेळ आहे. तर या पद्धतीने आपल्याला हे सगळे ॲनिमेशन करता येतात आणि तुमच्या कल्पना बऱ्याचशा क्लिअर तर झाल्या असायला पाहिजेत. ओके, अजून काय शंका आहेत? आता आपण प्रश्न घेऊया आणि त्यानंतर पुढे काही अजून राहिलेल्या गोष्टी क्लिअर करूया. चौथ्या दिवसाचा व्हिडिओला रेकॉर्डेड आवाज नाही सर. चेक करावं लागेल मला. आवाज कन्फर्म झाल्यावरच मला सांगता येईल की आहे का नाही. ओके, तर ज्यांना बोलायचं ना त्यांच्यासाठी मी आता पुन्हा एकदा माईक ऑन करतोय आणि अजून काही शंका राहिल्या असतील तर पटापट विचारा, म्हणजे त्याच्यावर आपल्याला बोलता येईल. आणि थोडं त्यावेळेस बोलायच्या अगोदर 1च मिनिट, बोलायच्या अगोदर माईक बंद ठेवा, कुणी माईक सुरू केलाय. तर इथे इमेज सर्चमॅन बद्दल मी जरा सांगतो पुन्हा एकदा. इमेज सर्चमॅन मध्ये आपण जातोय. इमेज सर्चमॅन मधून आपल्याला बऱ्याचशा इमेज घेता येतील. फक्त काय की कीवर्ड तुम्हाला त्या पद्धतीने टाकावे लागतील. जसं की तुम्हाला एखादी शेती पाहिजे असेल तर शेतीसाठी फार्म FARM फार्म असं जर तुम्ही टाईप केलं, सर्च केलं, तर बघा शेतीच्या रिलेटेड भरपूर साऱ्या इमेजेस तुम्हाला मिळतील, भरपूर साऱ्या. ओके, खेडेगावातलं घर किंवा तशा प्रकारचं घर तुम्हाला हवं असेल तर त्या प्रकारचं घर तुम्ही तिथून सर्च करू शकता. समजा विलेज होम इनडोअर किंवा विलेज बॅकग्राऊंड. विलेज बॅकग्राऊंडला समजा तुम्ही क्लिक केलं पहा, तर या पद्धतीने बघा खेडेगावातले सीन तुम्हाला मिळतील. विलेज बॅकग्राऊंड असं जेव्हा तुम्ही क्लिक कराल, भरपूर सीन आहेत, सीनला काही कमी नाही. तर त्यापैकी तुम्हाला नेमकं कुठला तुमच्या स्टोरीमध्ये जास्त फिट होतोय तर तो तुम्ही चॉईस करायचा आहे. ओके, स्क्रीन शेअर नाही आहे का? 1 मिनिट. मी पुन्हा एकदा दाखवतो. इमेज सर्चमॅन या ॲपला मी ओपन करतोय. ह्याच्यात ओपन केल्यानंतर तुम्हाला समजा खेडेगावातल्या म्हणजे गावातल्या इकडच्या भागावरची स्टोरी असेल तर तुम्ही विलेज बॅकग्राऊंड इमेज असं सर्च करा. बघा या ठिकाणी भरपूर सारे इमेजेस तुम्हाला मिळतील. तुमच्या स्टोरीसाठी कुठली जास्त सुटेबल वाटते ती तुम्ही क्लिक करा. उदाहरणार्थ मी याच्यातली एखादी क्लिक करतो पहा, ही वाटते का तुम्हाला चांगली आहे, किंवा दुसरी ही चांगली वाटते का. तर अशा प्रकारे असंख्य इमेजेस इथे भेटतील. त्यातली नेमकं तुम्हाला कुठली सुटेबल वाटते ती तुम्ही घेऊ शकता. आणि एकच इमेज पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवायची नसते. इमेज भरपूर तुम्ही घेऊ शकता आणि त्याप्रमाणे त्याचे सीन तुम्ही त्यामुळे बदलू शकता. हे झालं बॅकग्राऊंडच्या इमेजेसबद्दल. तुम्हाला फक्त शेती पाहिजे किंवा एखादा शेतकरी आहे तो शेतीमध्ये गेला, त्याने धान्य पेरायला सांगितलं, करायला सांगितलं, असलं काय काय, तर इथे फार्म तुम्ही दाखवू शकता आणि मग हे शेतीतले सगळे काही तुम्हाला फोटो मिळतील. तर हे असं काही बरंच ठीक आहे. तर हे जस्ट हे झालं. त्याच्यानंतर आता समजा एखाद्या खेडेगावातलं घर तुम्हाला दाखवायचे, घराच्या आतमध्ये काही संवाद चालू आहे, तर आतला सीन तर त्याला म्हणायचं विलेज होम इनडोअर. इनडोअर म्हणजे आतल्या बाजू. तर या ठिकाणी विलेज होम इनडोअर. आता याच्यातलं नेमकं सुटेबल कुठलं आहे तर तुम्ही बघू शकता. हे तसं वाटत आहे का, किंवा तुमच्या स्टोरीला कुठला सीन योग्य तऱ्हेने इथे लागू पडतोय तर त्याबद्दल तुम्हाला इथे अंदाज घ्यायचा आहे आणि तशा प्रकारचे इमेजेस डाउनलोड करायचे आहेत. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला जो लागेल तो याच्यातून बॅकग्राऊंड घ्यायचा. कुठलाही बॅकग्राऊंड जेव्हा तुम्ही क्लिक कराल, उदाहरणार्थ मी एखादा क्लिक करतो होम इनडोअर, तर याच्यातला समजा मी एक क्लिक केला आणि याला जर का डाउनलोड करायचं असेल तर खाली त्याच्या डाउनलोडचं चिन्ह दिलेलं आहे, तिथे क्लिक करून ती इमेज डाउनलोड होते. तर या प्रकारे आपण घेऊ शकतो. तर कुदाळ, फावडे वगैरे जे काय पाहिजे ना ते तुम्ही डायरेक्टली इथे सर्च करा आणि तशा प्रकारचे साहित्य तुम्हाला इथे मिळतील. ओके, तर हे तर फक्त मी काही मोजके कीवर्ड तुम्हाला सांगतोय. जे तुम्हाला हवं आहे ते तुम्ही याच्यात सर्च करा, तशा प्रकारच्या इमेजेस तुम्हाला मिळतील. इमेज सर्चमॅनमधून इमेज तुम्ही एकदा काढून घेतल्यानंतर एखाद्या इमेजचा तुम्हाला बॅकग्राऊंड काढायचं असेल तर बॅकग्राऊंड इरेजर ॲप कसा वापरायचा याबद्दलची माहिती ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहेच. ठीक आहे, तर प्रश्न घेण्यासाठी मी पुन्हा तुम्हाला अनम्यूट करत आहे.
माईक स्वतःहून सुरू करा आणि प्रश्न सांगा. सर इमेज सर्चमॅन कुठून घेतलं? इमेज सर्चमॅन हे आपल्या कोर्समध्ये इम्पॉर्टंट लिंक्स सेक्शन मध्ये ऑलरेडी याची लिंक आहेत. सगळ्याच ॲपच्या लिंक आहेत. ओके, थँक्यू सर. फक्त मोशन लिपची नाही, बाकी सगळ्यांच्या आहेत. सर पिक्सल लॅब विषयी अधिक माहिती मिळेल का? पिक्सल लॅब विषयीचा एक डेडिकेटेड व्हिडिओ ऑलरेडी रेकॉर्डेड आहे आणि तो मी तुम्हाला देईल वाटल्यास, किंवा तो ती लिंक मी उपलब्ध करून देईल याच्यामध्ये इम्पॉर्टंट लिंक्स. ओके सर. सर मग मोशन लिपची नाही मिळणार का लिंक? मोशन लिप मी डायरेक्ट असं काय होते? हॅलो. थांबा. तुमच्याकडून काही कोणाकडे तरी दोन डिव्हाइस चालू आहे. हॅलो. हॅलो, येतोय सर आवाज? पण मला वेगळा तुम्हाला येतोय ना? हो येतोय. बोला. काय झाले? संगीता घोंगडे माईक बंद करून बघा. एका कोणाच तरी माईकनेच झालंय बघा ते. सर आवाज बंद केला की व्यवस्थित. सगळ्यांचीच माईक एकदा म्यूट केले मी. हॅलो. आता बोला. येतोय सर आता. हा ठीक आहे. ते त्यांच्याच माईकनी काहीतरी होत होतं. ठीक, चला तर प्रश्न विचारा. आता तुम्हाला जे काही आले असतील, आता अगोदरचं जे प्रश्न आले होते त्याचे क्लिअर करून आपण बऱ्याच पुढे आलोय, पण अजूनही राहिले असतील तर विचारा. हॅलो सर. हा बोला. सर मला लिंक्स दिसत नाही. मी तुम्हाला सकाळी मेसेज केला होता. नेहा जोशी बोलतेय मी. नेहा जोशी, तुमचं आहे ना सगळं चालू? हो चालू आहे सर. मी ईमेल आयडी टाकल्यावरती नाव येतं वरती, पण त्या 3 डॉट वर गेल्यावरती ते असं म्हणतात की नो डाटा अवेलेबल इन दिस सेक्शन असं म्हणतात. तुम्ही त्याच ईमेल आयडीने कोर्स पोर्टल लॉग इन केले की बदलेल आहे? ईमेल आयडी काही बदलला? नाही. ईमेल आयडी तोच आहे जो मी फॉर्म भरताना केला होता, म्हणजे ऑनलाईन. ठीक आहे, मी पुन्हा एकदा चेक करतो. ते तुमचं सगळं व्यवस्थित तर आहेच, पण बघतो थोड्या वेळात. आता स्क्रीन शेअर करून वाटल्यास तुमची बघेल. अगोदर इकडनं मी कन्फर्म करतो, आणि जर इकडनं कन्फर्म असेल तर तुमची स्क्रीन शेअर करून बघावी लागेल. बरं चालेल. थोडा वेळ दिसतील ना थांबा, पण मला शेवटीपर्यंत थांबा. स्क्रीन शेअर करून तुमचा प्रश्न इथे सॉल्व्ह करून टाकू. बरं चालेल सर. ओके. माझ्याकडून आधी अडचण आहे का ते जरा शेवटी पुन्हा एकदा मी पाहतो. नसेल काही अडचण तर तुमची स्क्रीन शेअर करून पाहिल्याशिवाय ते फाईल नाही होणार. बरं चालेल सर. ओके. ओके, पुढचा प्रश्न. प्रश्न विचारा. ज्यांना कोणाला प्रश्न आले असतील, आजचा शेवटचा दिवस आहे. तुम्हाला काय जे प्रश्न पडले असतील किंवा अजूनही याच्यातून काही शिल्लक राहिले असतील तर तुम्ही विचारू शकताय. हॅलो सर. बोला. हॅलो सर. हॅलो. आवाज येतोय का सर? हो येतोय, बोला. सर मला जर कार्टून व्हिडिओ संवादात्मक बनवायचा आहे, पण त्यामध्ये 3 कॅरेक्टर घ्यायचे आणि एक कॅरेक्टर बोलताना दुसरे 2 कॅरेक्टर बोलू नये असं हवं असेल, मग तो सिक्वेन्स दाखवण्यासाठी मला प्रत्येक वेळेला ते सीन अलग अलग क्रिएट करावे लागतील का? 5-5, 2-2 सेकंदाचे अलग अलग व्हिडिओ बनवावे लागतील का? ऐकून घ्या. कॅरेक्टर कितीही असो, पण 2 कॅरेक्टरचा पेक्षा अधिक कॅरेक्टर किती जरी असले, पण समजा ज्या 2 कॅरेक्टरचा किंवा 3 कॅरेक्टरचा संवाद घडवायचा आहे, तर आपण एक नेहमी लक्षात ठेवायचे की एक डिफॉल्ट पोझिशन काय असणार आहे की कुठलाही एक कॅरेक्टर बोलणार, त्यावेळेस बाकीचे 2 गप्प असणार. आणि म्हणजे प्रत्येकाला एकदा गप्प बसावं लागेल, एकदा बोलावं लागेल. म्हणजे की प्रत्येकाला 2 पोझिशन लागणारच आहेत. एक टॉकिंगवाली आणि एक आयडलवाली. म्हणजे की समोरचा बोलतोय तेव्हा ह्याला आयडल म्हणजे गप्प बसावं लागेल, म्हणजे त्याची आयडल पोझिशन. आणि दुसरं म्हणजे याची वेळ आली बोलायची की हा टॉकिंग करेल. म्हणजे की प्रत्येक कॅरेक्टरला आपल्याला 2 पोझिशनमध्ये रेकॉर्डिंग करावं लागेल. एक आयडल आणि एक विथ टॉकिंग. ओके, पुढचा प्रश्न. सर व्हिडिओ मध्ये कॅरेक्टर किती घेता येतात सर? किती घेता येतात तसं काही बंधन नाही. कार्टून मध्ये एवढं आहे ना सर, 4-6 एवढं. तिथे असू दे ना, पण ते आपण रेकॉर्ड करून इकडे काइन मास्टर वरच काइन सगळं मास्टर मध्ये खेळ. अनलिमिटेड. हो, खेळ तर सगळं आपला काइन मास्टर मध्ये चालणार आहे. इकडे काय फक्त रेकॉर्डिंग होणार आहे. अच्छा.
ओके, थँक्यू सर. आणि तिथे काही कार्टून बोलत पण नाही, व्हॉइस ओव्हर तर आपल्यालाच द्यायचा आहे. त्याच्यामुळे तिथे फक्त त्यांचे ॲक्शन्स रेकॉर्ड करायचे आहेत, ज्या आपल्याला जशा पद्धतीने पाहिजेत. म्हणजे त्याने बोललेलं पाहिजे, बसलेलं पाहिजे, उठलेलं पाहिजे, बसताना बोललेलं, चालताना बोललेलं, किंवा दुसऱ्याला धक्का दिलेला, दुसरा पडलेला, ह्या सगळ्या ॲक्शन्स आपल्याला तिथून ॲनिमेशन देऊन रेकॉर्ड करून घ्यायच्यात. ओके सर, ओके. ओके, बोला. आणखी पुढचा कोणाला प्रश्न आहे? सर ते ऍप तिथं दिसतील का तुम्ही टाकणार इमेजचे? हो, सगळे ऑलरेडी आहेत, टाकून झालेत, सगळ्यांनी डाउनलोड पण केलेत. तुम्ही नसेल केलं तर करून घ्या. या ग्रुपवर आहेत का ते? इम्पॉर्टंट लिंक सेक्शनमध्ये शाबास गुरुजी पोर्टलवर लॉग इन करायचंय आणि प्रत्येक व्हिडिओच्या खाली इम्पॉर्टंट लिंक सेक्शन म्हणजे इम्पॉर्टंट लिंक्स नावाची एक टेक्स्ट तुम्हाला दिसेल. त्यावरती टच केला की तुम्ही बरोबर त्या सेक्शनमध्ये जाल. त्यामुळे मी आणखी सोपं केलंय पहिल्यापेक्षा. कुठलाही व्हिडिओ उघडला की त्याच्या खाली इम्पॉर्टंट लिंक्स तुम्हाला दिसतील. थँक्यू सर. फक्त लॉग इन सर करा. ते लिंक सेव्ह हॅलो सर ते लिंक सेव्ह करून घ्यायचे का सर? नाही, काहीच करायची गरज नाही. फक्त लॉग इन करायचं आणि नाही. वापरायचं. ओके. लॉग इन नाही ते कंटिन्यू राहतील ना? कंटिन्यू हो राहणार, सर. 12 महिने राहणार, उलट जास्त दिवस राहणार. पण म्हणजे हो. तुमचा ऍक्सेस 12 महिने, त्याच्यामुळे तुम्हाला तर काही अडचणच नाही. चालेल. ओके, कोणाचा हॅलो आणखी सर, प्रश्न? हॅलो, एखाद्या नमस्कार सर. कार्टूनला त्याचा आवाज वगैरे कार्टूनचा आवाज कसा द्यायचा? कार्टूनचा आवाज काय? कार्टूनचा आवाज कसा द्यायचा त्यांना? कार्टूनचा आवाज ते कालच झालं की सर आपलं. आपण आपलाच आवाज असतो, त्याला फक्त थोडा पिच बदलायचा आहे. त्यामुळे आपला आवाज जाड पातळ होतो आणि त्या पद्धतीने आपल्याला आपलाच आवाज त्यामध्ये कन्वर्ट होईल. कार्टून स्वतःहून बोलत नसतो. सर एकदा करून दाखवाल? एक मिनिट बघतो का मी रेकॉर्डिंग. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. हे बघा लाईव्ह मध्ये मी काइन मास्टर ओपन करतो. एक वेगळा प्रोजेक्ट घेतो मी इथे. हा प्रोजेक्ट आहे, याच्यात आपण कॅरेक्टर आहे का? आहे. सर स्क्रीन शेअर नाही सर. हा करतो, थांबा. आता स्क्रीन दिसते ना? दिसते. आता इथे आपल्याला 2 कॅरेक्टर घ्यावे लागतील. आता कॅरेक्टर आपल्याकडे आहेत का रेकॉर्ड केलेले ते बघू. स्क्रीन पोल मध्ये ओके, तर अगोदरचं जे होतं ना ते मी डिलीट करतो. हा टोपलीवाला काही काम नाही त्याचं. ओके, हे कॅरेक्टर आहेत पण याला काही म्हणजे तसं टॉकिंग ॲनिमेशन वगैरे नाही आहे. ठीक आहे, पण आता आवाज टोनिंग तुम्हाला दाखवतो जरा इथे रेकॉर्ड करून. आता मी या ठिकाणी रेकॉर्ड बटनला क्लिक करतो आणि मी एक छोटीशी रेकॉर्डिंग करतो. सर बटन नाही दिसलं हो आम्हाला रेकॉर्डिंग. माईक बंद करतो एकदा. माईक कोणीतरी चालू केल्याशिवाय राहत नाहीत. ठीक, पुन्हा एकदा मी रेकॉर्डिंग बटन दाखवतो. बॅक जातो. आता हे पहा, REC नावाचं बटन दिसतंय का तुम्हाला? स्क्रीन मोठी करा, डबल टिक करा, काय जे करायचं ते, पण मोठ्या याच्यात व्यवस्थित तुम्हाला बघता आलं पाहिजे मोबाईलवर जॉईन असाल तर. ओके, तर रेकॉर्डिंगचं बटन दिसतंय का? माऊस दिसतोय का माझा? इथे बघा. चॅटिंग मध्ये सांगा माऊस दिसतोय का? माईक बंद केले ना मी. ओके, दिसतोय. ठीक, तर या ठिकाणी आपण आता पुढे जाऊ आणि इथे मी रेकॉर्डिंग करतो छोटीशी, जस्ट एक ट्रायल साठी, आणि ती स्टार्ट करतो. एक खेडेगाव होते. खेडेगावामध्ये एक शेतकरी कुटुंब राहत होते. या शेतकऱ्याला 3 मुलं होती.
तो शेतकरी वयोवृद्ध झाल्यामुळे खूप थकून गेला होता आणि आपल्या 3 मुलांना काहीतरी संदेश देण्याची इच्छा करत होता. ओके, तर आता मी एका कॅरेक्टरच्या बद्दलच समजा जस्ट या ठिकाणी मी रेकॉर्डिंग केलंय. आता हे कॅरेक्टर पण मला काढून टाकावे लागतील कारण की इथे काही गरज नाही याची. ओके, जस्ट मी आवाजाचं तुम्हाला व्हॉइस मॉड्युलेशन थोडंसं दाखवतोय प्रॅक्टिकली, आणि आवाज आलाय का ते पण तुम्हाला प्ले करून दाखवतो. एक खेडेगाव होते. खेडेगावामध्ये एक शेतकरी कुटुंब राहत होते. या शेतकऱ्याला 3 मुलं होती. तो शेतकरी वयोवृद्ध झाल्यामुळे खूप थकून. आवाज येतोय का तुम्हाला? आवाज येत असेल तर तसं सांगा मला चॅटिंगमध्ये आवाज येतोय. या स्क्रीन म्हणजे जे काही मी रेकॉर्डिंग केलं त्याचा आवाज येतोय का? नाही. ओके, ज्यांना नाही आलं असेल त्यांनी नाही टाका. हे पुन्हा मी प्ले चालू. खेडेगाव होते. खेडेगावामध्ये एक शेतकरी कुटुंब राहत होते. या ठीक आहे, समजा नाही आला तर मी अजून एकदा वेगळ्या पद्धतीने शेअर करतो. आता एकदा पुन्हा कन्फर्म करा, आवाज येतोय का? एक खेडेगाव होते. खेडेगावामध्ये एक शेतकरी कुटुंब राहत होते. या तरी नाही आला. ओके, ठीक आहे. मग आता आवाज जर येत नसेल तर मग कसं दाखवणार मी? बरं ठीक आहे, त्याच्याबद्दल इथे तुम्हाला जस्ट उदाहरण दाखवतो. आता तुम्हाला आवाज ऐकता नाही येणार, मी काल तुम्हाला सांगितलं होतं, पण जस्ट रिव्हिजन होईल. आता इथे ज्या व्यक्तीचा आवाज तुम्हाला कार्टून जो काही बोलतोय, समजा हा पूर्ण एकाच कार्टूनचा आवाज आहे असं समजा, एका कॅरेक्टरचा आवाज आहे. एवढं मी जे बोललोय 2-3 वाक्य ते एका कॅरेक्टरने बोललेत असं तुम्ही समजा. आता याच्यात व्हॉइस मॉड्युलेशन करायचं असलं तर तुम्ही काय करणार? इन्व्हलपमध्ये जाणार, सॉरी इथे मिक्सचरमध्ये जाणार, आणि इथे आल्यावर काय करणार? पिच जे आहे ना, पिचला आपण थोडंसं मागे घेऊ. इथे 1 किंवा 2 वर तुम्ही जसं मागे घेता ना 1 किंवा 2 पर्यंत, जे काही जिथे कुठे घ्यायचंय तुम्हाला, तर त्याच्यामुळे होतं काय की आवाज जाड होतो. आणि 0च्या पुढे घ्याल +1 +2 तर आवाज पातळ होत जाईल. तर या पद्धतीने समजा मी ह्याला काय केलं, एक पिच -1 इथपर्यंत समजा घेतला आणि इथून मागे आलो आणि ते व्हॉइस चेंजर इथे आपण क्लिक करून इथे याच्यातला एखादा समजा आपल्याला आपण घरात बोलतोय का कुठे बोलतोय तसला एखादा तुम्हाला मॅन किंवा असं काहीतरी एखादा विशिष्ट तुम्ही आवाज घेणं कंपल्सरी नाही, पण जर का ॲडिशन तुम्हाला करायचं असेल तर घेऊ. इथे बघा वुमन आहे, इथे मॅन आहे. तर या पद्धतीने थोडे बहुत चेंजेस त्या आवाजामध्ये होतील आणि त्याप्रमाणे तुम्ही तसं ऑटोमॅटिकच एका कॅरेक्टरला जे इफेक्ट दिलेत त्याचे पुन्हा जेव्हाही संवाद किंवा जेव्हाही त्याचे बोलायची वेळ येते तेव्हा तोच इफेक्ट पुन्हा तुम्हाला लागू करावा लागेल, म्हणजे एकच आवाज त्याचा कंटिन्यू त्या टोनमध्ये बसेल. तर या प्रकारे तुम्हाला ती सेटिंग लक्षात ठेवावी लागेल की या कॅरेक्टरला मी आवाजाचं मॉड्युलेशनसाठी काय सेटिंग केली आणि दुसऱ्यासाठी मी काय करू आणि काय केली. तर ती दोघांसाठी जी काही एकदा केली ना तर तीच वारंवार तुम्हाला त्या कॅरेक्टरला करावी लागेल, जेणेकरून काय होतं की त्याचा आवाज कंटिन्युअसली त्याच पोझिशनमध्ये किंवा त्याच टोनमध्ये राहील. तर एवढा चेंजेस तुम्हाला करावा लागतो. बस एवढं दाखवायचं होतं, पण आवाज इथे म्हणजे डायरेक्टली तुम्हाला मिळत नसल्यामुळे तो प्रॅक्टिकली तुम्हाला ऐकता आला नाही, पण चेंजेस काय करायचे ते हेच होते.
जे की आवाज आपण एकदा रेकॉर्ड केल्यानंतर. आणि इथे तुम्ही अगोदर काय करायचे, आवाज रेकॉर्ड करताना स्वतःच्या आवाजात संपूर्ण स्टोरी रेकॉर्ड करून घ्या. आणि मग नंतर काय करायचंय, तुम्हाला नॅरेशन संपलं की कट करायचंय. त्याच्यानंतर दुसरा एक कॅरेक्टर बोलायला लागेल. समजा एक ए कॅरेक्टर आहे, तो बोलतोय. तर त्याचं बोलणं एचं पूर्ण झालं की पुन्हा एक काट मारा, मग बीचं सुरू होईल. मग त्याचं संपलं की पुन्हा काट मारा. असं करत करत होईल काय, की प्रत्येकाचे तुकडे होतील आवाजामध्ये. समजा मी ए कॅरेक्टर बोलला की त्याचा एक तुकडा, बी कॅरेक्टर बोलला त्याचा एक तुकडा, पुन्हा नॅरेशन तुम्ही बोलला त्याचा एक तुकडा. तर असं करत करत ते काटछाट करून तुम्हाला त्या आवाजावर तसे इफेक्ट देता येतात. तर या पद्धतीने आपल्याला काटछाट करावी लागते. बोलताना मात्र आपण स्वतः सिंगल एकटेच सगळं करत असल्यामुळे आपण एकाच आवाजात आपण त्याला रेकॉर्ड करून घ्यायचं आहे. किंवा सुरुवातीला तुम्ही नवीन आहात आणि ह्या सगळ्या कार्टूनच्या स्टोरीचा व्हॉइस मॉड्युलेशन आणि हे त्या सगळ्या गोष्टी सुरुवातीला करण्यापेक्षा तुम्ही काय करा, सुरुवातीला स्वतःचा फक्त आवाज द्या. एकच आवाज, त्याला ना व्हॉइस मॉड्युलेशन ना काहीच, फक्त तुमचा एक प्लेन आवाज. आणि समोर फक्त काय स्क्रीनवर तुम्हाला त्या पद्धतीची सिच्युएशन घडून आणायची आहे. कार्टून वगैरे सगळे बोलतील, फक्त तुमचं काय असणार, एकट्याचा आवाज मात्र असेल. म्हणजे त्याला स्त्री पुरुष आणि त्याचा व्हॉइस मॉड्युलेशन वगैरे हे तुम्हाला समजा सुरुवातीला नाही करता आलं किंवा नाही केलं, काही व्हिडिओ 5, 10, 20 होईपर्यंत, तरीही काही हरकत नाही. पण सुरुवात मात्र या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि तुमचा एकदा व्हिडिओ एडिटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर झाल्या की मग तुम्ही व्हॉइस मॉड्युलेशनकडे वळा. सगळ्याच गोष्टी पहिल्याच दिवशी पहिल्याच व्हिडिओला मी सगळंच परफेक्ट करेल अशा नादात आपण काहीच नाही करणार. त्यामुळे अनेकांनी तसेही व्हिडिओ बनवलेत. आपला स्वतःचा एकच आवाज कंटिन्यू ठेवायचा आणि स्क्रीनवरती तसं सिच्युएशन आणायची, व्हॉइस मॉड्युलेशन काही करायचे नाहीत. तरीही चालतं, तरीही व्हिडिओ चांगला दिसतो. पण शेवटी जेवढी मेहनत करणार, जेवढं मॉडिफिकेशन करणार तेवढं तर चांगलं होणारच ना, त्यात वादच नाही. पण सुरुवात करतानाच पहिल्याच दिवशी पहिल्याच व्हिडिओला सगळंच एकदम परफेक्ट होईल किंवा सगळं मी अगदी एकदम टॉप लेवलला करेल तरच व्हिडिओ प्रोड्यूस करेल किंवा पब्लिश करेल, असा हट्ट करू नका. सुरुवात होऊ द्या. सुरुवातीने कधी ना कधी सुधारणा होते आणि सुधारणा झाली तर मग आपल्याला अजून मजा येते. पण तुम्ही सुरुवातच करायला तिथेच जर का थांबलात तर सगळंच संपलं. त्याच्यामुळे व्हॉइस मॉड्युलेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीला मी म्हणेल की 4, 5, 10 व्हिडिओ होईपर्यंत करूच नका. आणि सगळे ॲनिमेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी नवीन आहेत. त्याच्यामुळे याच्यावर आधी थोडंसं हात बसू द्या, तुमचा सराव होऊ द्या आणि मग व्हॉइस मॉड्युलेशनकडे पण वळायला हरकत नाही. ठीक, तर इथपर्यंत आपण सांगितलं आहे. त्यामुळे व्हॉइस मॉड्युलेशनच्या पहिल्याच दिवशी अटकून पडण्यापेक्षा व्हिडिओ बनवायला चालू करणं महत्त्वाचं आहे. आणि एडिटिंग तुम्ही चांगलं करायला शिका. एडिटिंग जेवढं परफेक्ट करता येईल तेवढं करा. मग व्हॉइस मॉड्युलेशनसुद्धा तुम्हाला करायला काही म्हणजे एक तुमच्या हातातून गेलं की ते तुम्हाला करता येऊ शकतं. पहिल्याच दिवशी सगळ्याच्या म्हणजे गोष्टी परफेक्ट होण्याच्या नादात आपण सगळं स्टक होण्यापेक्षा सुरुवात झालेली कधीही चांगली. तर या गोष्टी आहेत. आता मी पुढच्या गोष्टी दाखवतोय. आपल्याला 180 कॅरेक्टर जे दिलेले आहेत तर ते कसे डाउनलोड करायचे, काय त्यासाठी, तर त्या गोष्टी आपल्याला दाखवणं आवश्यक आहे. ओके, तर त्याच्यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे. तुम्हाला फक्त तो लॉग इन करून बघावा लागेल. तर मी स्क्रीन ओपन आहे तर तुम्हाला दाखवतो. ओके, व्हिडिओचा स्पीड कमी जास्त करायचा असेल तर व्हिडिओला क्लिक करा. बाजूला एक स्पीड नावाचा ऑप्शन आलेला असतो, त्याच्यात तुम्ही थोडीफार ॲडजस्टमेंट करू शकता. फार म्हणजे जेवढी लागेल तेवढी. त्याच्यामुळे त्याच्यात काही विशेष म्हणजे करण्यासारखं दुसरं काही नाही. तर स्क्रीन दिसत आहे का? दिसते मला वाटतं. तर मी आता तुम्हाला लॉग इन करतो आणि दाखवतो की कशा पद्धतीने आपण 180 कॅरेक्टर घेणार आहोत आणि ते वापरणार आहोत. ओके, क्रोममध्ये मी अगोदर लॉग इन करतो म्हणजे प्रॅक्टिकली तिथे जाऊन तुम्हाला दाखवता येईल. कॅरेक्टर ऑलरेडी गॅलरीमध्ये आल्यानंतरच तुम्हाला हे कॅरेक्टर घेता येतील. बघा, shahbazguruji.com मी सर्च केला आहे आणि आडव्या 3 रेषांना वरच्या क्लिक करतो उजव्या कोपऱ्यातल्या. आणि याच्यामध्ये लॉग इन बटन आहे सगळ्यात शेवटी, त्याला क्लिक करायचे. ओके, काय अडचण आहे का?
ओके, ठीक आहे. इथे काही एरर असेल. एरर तर नाही आहे काही. एकच मिनिट, डेस्कटॉपवर दाखवतो मी. काहीतरी एरर दिसतोय. तर ऑलरेडी आपण व्हिडिओ तर तिथे इम्पॉर्टंट लिंक सेक्शनमध्ये देऊनच ठेवलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कसं घ्यायचं ते तर ऑलरेडी म्हणजे तिथे समजूनच जाईल. पण गॅलरीत कॅरेक्टर असल्यावर तो वापरणार कसा याचं एक उदाहरण तुम्हाला दाखवतो, जे की मी पहिल्या दिवशी दाखवलं होतं. पण तुम्ही त्यावेळेस फर्स्ट टाइम बघत होता, त्यामुळे कदाचित तुमच्या लक्षात आलं का नाही ही माहिती नाही. म्हणून मी एकदा पुन्हा जस्ट एकदा एक सॅम्पल तुम्हाला दाखवतो की गॅलरीत जे कॅरेक्टर आहे ते तुम्ही कसं वापराल. तर या ठिकाणी क्रोमाटूनला मी क्लिक केलं आहे. क्रोमाटून जसा ओपन होईल तर त्यानंतर आपल्याला कुठलं बटन क्लिक करून गॅलरीतला कॅरेक्टर घेता येतो ते नीट बारकाईने बघा. तर लेट स्टार्टला मी क्लिक करतोय, ओके करतो. ओके केल्यानंतर आपण कॅरेक्टर चेंज करण्यासाठी या ठिकाणी जातो पहा इथे. तर त्याला आपण क्लिक करूया आणि कॅरेक्टर समजा आपल्याला पहिला वाला चेंज करायचा आहे, तर मग आपण कुठे जातो इथे. तर याला क्लिक करून आपण सगळ्यात खाली जायचं आहे आणि तिथे दिलेलं आहे इम्पोर्ट कस्टम. नीट लक्षात द्या, गॅलरीतला कॅरेक्टर जर का घ्यायचा असेल तर तिथे आपण जाऊन इम्पोर्ट कस्टमला क्लिक करणार आहोत. बघा मी इम्पोर्ट कस्टमला क्लिक करतो आणि याच्यानंतर आपल्याला करायचं आहे इथे गुगल ड्राईव्हच्या या ऑप्शनला क्लिक. गुगल ड्राईव्ह असं लिहिले त्याच्यात टिक करायचं आहे. टिक केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे या लोड बटनला क्लिक. लोड, तर मी क्लिक करतो आणि आपल्याला गॅलरीचं चिन्ह समोरच आलेलं दिसतंय, त्याच्यावर आपण क्लिक करूया. गॅलरीत आपले कॅरेक्टर नेमकं कुठे आहेत ते तुम्हाला शोधायचे आहेत. जस्ट मी या ठिकाणी कुठे असतील अंदाजे मी ते शोधतो. डाउनलोड्समध्ये असतील कदाचित. तर हे बघा डाउनलोड्समध्ये माझ्याकडे कॅरेक्टर दिसत आहेत. हे जे तुकडे 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 दिसत आहेत ना, हे कॅरेक्टर्स आहेत. कुठले कुठले दाखवतो तुम्हाला. हे कॅरेक्टर आहे, हा कॅरेक्टर आहे, हा कॅरेक्टर आहे, हा पण कॅरेक्टर आहे इथे, हा वाला हा पण कॅरेक्टर आहे. आणि जेवढे तसे तुकडे तुकडे दिसत आहेत ना ते सगळे कॅरेक्टर आहेत. अजून मी सध्या मला वाटतं तेवढे डाउनलोड केले तात्पुरते. तर यापैकी आता एकाला मी क्लिक करतो पहा, कुठल्याही एकाला. तर एकाला मी क्लिक करतो कुठल्या तरी आणि ओके करतो पहा. बघा तुम्हाला कॅरेक्टर समोर दिसत आहे जो आता मी गॅलरीत होता तो घेतला. तर अशा प्रकारे सोपं आहे. फक्त काय की कॅरेक्टर अगोदर आपली गॅलरीत डाउनलोड करून घ्यावे लागतील आणि तुम्हाला मी जी दिली लिंक दिलेली आहे त्याच्यावरती गेल्यावर एक एक कॅरेक्टर तुम्हाला लागेल तसा डाउनलोड करून घ्या किंवा सगळे पाहिजे तर बंच एका वेळेला करून घ्या. तर त्या पद्धतीने तुम्ही एकदा कॅरेक्टर गॅलरीमध्ये आणले की त्याच्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला कॅरेक्टर वापरता येतील. तर इथपर्यंत आपण आता म्हणजे अगदी शेवटपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि आता शेवटच्या भागामध्ये आता मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल की आपण आज 6व्या दिवशी सगळं काही शेवटपर्यंत आपण पोहोचलो आणि आपल्याला सर्टिफिकेट कसं डाउनलोड करता येईल या कोर्सचं त्याचा एक व्हिडिओ तुमच्याकडे व्हॉट्सअपवर येईल.
त्याला बघून तुम्ही त्याप्रमाणे कृती करून सर्टिफिकेट सुद्धा डाउनलोड करू शकता. पण सर्टिफिकेट समजा आता जो एरर आला आहे तर आता तुम्हाला चेक करावं लागेल की हा एरर कशामुळे आणि का आला आहे. तर हा पहिल्यांदाच आलेला एरर आहे. तर तो समजा मी ट्रेनिंग संपल्यानंतर तो चेक करेल आणि बघेल काय असेल ते सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्हाला स्वतःचं सर्टिफिकेट काढता येईल. आणि आजच ते काढावं, उद्याच काढावं असं काही तुम्हाला कंपल्सन नाही आहे की आजच्या आजच घ्या मग उद्या मिळणार नाही, परवा मिळणार नाही. तुम्ही निवांत आज, उद्या, परवा, तेरवा 4 दिवसाने सुद्धा ते सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. नव्हे तर 12 महिन्यात केव्हाही करू शकता, जेव्हा जोपर्यंत तुमचा ॲक्सेस आहे कोर्सचा तेव्हा. त्यामुळे सर्टिफिकेट आज डाउनलोड केलं, उद्या केलं, नंतर हरवलं तर पुन्हा घेऊ शकता त्याच्यावरून सर्टिफिकेट डाउनलोड करून. त्यामुळे तशी काही काळजी नसावी, म्हणजे की बाबा माझं सर्टिफिकेट आज केलं तरच मिळेल का, उद्या केलं तर मिळेल का, तर असं काही नाही. फक्त प्रोसिजर ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली त्याप्रमाणे कृती करा. सर्टिफिकेट त्याशिवाय मिळत नाही. सिस्टम आहे ती LMS आहे, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम आहे. ती बरोबर ती कृती केली की तरच सर्टिफिकेट देते, अन्यथा ती सर्टिफिकेट देत नाही. ती मॅन्युअली सर्टिफिकेट तिथे ठेवलेले नसतात, ते क्रिएट होत असतात तुम्ही जेव्हा ती कृती करता. ठीक, चला तर इथपर्यंत आपण पोहोचलोय. सर्टिफिकेट कसं मिळेल, कॅरेक्टर कसे मिळतील. कॅरेक्टरसाठी एक पासवर्ड असणार आहे. तो पासवर्ड तुम्हाला इथे मीटिंगमध्ये किंवा मी डायरेक्टली व्हॉट्सअपला टाकतो आपल्या कम्युनिटी ग्रुपमध्ये, तिथे सर्वांना तो दिसेलच. तो पासवर्ड टाकून तुम्हाला ती फाईल ओपन होईल. तर आपण इथपर्यंत आता पोहोचलो आहोत आणि मला वाटतं आपण एकदमच शेवटच्या भागामध्ये आलो आहोत. आता बरेचसे जण म्हणजे जवळजवळ 60-75च्या आसपास जण होते, आता 35-40 जण दिसत आहेत. तर आता तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे शेवटी की तुम्ही या 6 दिवसामध्ये जे काही शिकलात त्याचा तुम्ही कसा उपयोग करून घेणार आहात. थोडक्यात 2 वाक्यात आपण आपली प्रतिक्रिया द्यावी, म्हणजे जेणेकरून तुम्हाला किती समजलं याचा मला काही अंदाज येईल. ओके, तर तुम्ही हे जे काही 5-6 दिवसात शिकलात हे तुमच्यासाठी किती नवीन होतं आणि तुम्ही किती अवगत केलं आणि त्याचा नेमकं कसा आता तुम्हाला फायदा होऊ शकतो, थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे. ओके, माईक सुरू आहेत का, मी एकदा चेक करतो. माईक आता सुरू करू शकता तुम्ही स्वतः. नाव सांगून आपल्या प्रतिक्रियाला सुरुवात करू शकता. हॅलो सर, नमस्कार सर. नमस्कार, नाव सांगा. मी नागनाथ आवले बोलतो सर. जवळजवळ मला सर 50% नवीन माहिती मिळाली सर शिकायला. आणि मी ऑलरेडी सर शिक्षक आहे, टीचर. आणि एज्युकेशन मध्ये पण मी ऑलरेडी याचा वापर करत होतो सर. खरं मला 50% तरी नवीन शिकण्यासाठी मिळालेलं आहे सर. आणि मग कार्टून व्हिडिओ यापूर्वी तुम्ही बनवले होते का? कार्टून व्हिडिओ माहिती होते सर, खरं बनवले नव्हते. एक 2-3 व्हिडिओ होते सर छोटे छोटे. ते दुसरा कुठला तरी एक ऍप आहे सर, ट्विन काहीतरी असे आहे सर. ट्विन क्राफ्ट. हा, ट्विन क्राफ्ट, बरोबर सर. एक 2-3 व्हिडिओ छोटेसे बनवले. मग त्याच्यापेक्षा ह्याच्यात काय वेगळं वाटलं तुम्हाला? नाही, खूप वेगळं आहे सर. त्याच्याविषयी मला तेवढी माहिती नव्हती. अशीच मी थोडीशी इकडून तिकडून ऐकून बनवलेलं. इथं आपल्याला सर सखोल माहिती मिळाली. ओके, तर आणखी ज्यांना कोणाला बोला. याचा उपयोग सर खूप चांगला होईल आणि याचा उपयोग करून घेतो सर 100%. ओके, धन्यवाद. तर पुढची कोणाला प्रतिक्रिया द्यायची, आपण ताबडतोब माईक स्वतः सुरू करा. धन्यवाद सर. सर नमस्ते. नमस्ते सर. कायन मास्टर जेव्हा जो कोर्स होता 10 दिवसाचा तो मी केला होता. तर त्याच्यामध्ये तुम्ही एक्सेस जे दिले होते ते तुम्ही आता नाहीत माझ्या कायन मास्टर मध्ये, तर ते मला मिळू शकतात का पुन्हा? हो, मिळतील. कसं मिळणार सर? तो आत्ताचा जो कोर्स ज्या ईमेल आयडी वर चालू आहे ना, तो ईमेल आयडी पाठवा सोबत आणि त्याच्यात तशी रिक्वेस्ट लिहा की असा असा कोर्स आहे आणि त्याचं तुम्हाला रिक्वेस्ट म्हणजे केल्यानंतर तो ॲक्सेस त्याच कोर्सच्या शेजारी आणखी कोर्स तुम्हाला दिसेल. अच्छा, आणि त्या कोर्सचा फायदा मला खूप झाला सर. शाळेचे व्हिडिओ मी भरपूर बनवले. आता मी असं कार्टून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मला ते छान वाटलं. हा कोर्स तर एकदम छान वाटला. ओके, धन्यवाद. हॅलो, बोला. हा सर, माझं नाव निकिता कांबळे. मी ह्या कोर्समध्ये जेव्हा एनरोल केलं तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं. याच्या आधी मी कधी असे व्हिडिओ एडिटिंग वगैरे केले नव्हते. तुमच्या ह्या कोर्समुळे मला खूप काही माहिती झाली आणि मला त्याचा माझ्या शाळेतल्या कामासाठी व्हिडिओ बनवायला नक्कीच खूप उपयोग होणार आहे. आणि सर, मला तुमचं खूप जास्त कौतुक करावं ह्याच्यासाठी वाटतं, कारण प्रत्येक वेळी जे काही विचारत होते प्रश्न, किती वेळा विचारले आम्ही, तरी तुम्ही न चुकता म्हणजे न कंटाळता आम्हाला सगळं परत एकदा एक्सप्लेन केलं
त्याबद्दल तुमचे खूप आभार सर. थँक्यू सो मच. ओके, धन्यवाद. तर आणखी कोणाला प्रतिक्रिया द्यायची असेल तर आपण पटकन माईक सुरू करा. सर नमस्कार. हॅलो सर. एक हॅलो. जण. पाटील मॅडम बोला. नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव गजेश्री पाटील. मी आधी कॉम्प्युटरच्या कोर्सलाही जॉईन झालेले होते, पण मला मोबाईलचा वापर मी जास्त करते. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की ते आधीच्या कोर्सेसपेक्षा या कोर्सचा मला फायदा जास्त होणार आहे. आणि कार्टून व्हिडिओ वगैरे हे फक्त मी माझ्या मुली टीव्हीवर स्टोरी बघायच्या ना त्यात बघितले होते, पण असं काही आपल्यालाही करता येईल हे मला कधीच वाटलं नव्हतं. आणि तुमची मेथड खूप छान आहे सर. म्हणजे अगदी प्रत्येक गोष्ट एकदम स्पष्टपणे तुम्ही सांगितल्यावरती क्लिअर होतेच असं आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत 6 दिवसात तुम्ही जे जे सांगितलेलं आहे ते सगळं समजलं आणि मी कार्टून व्हिडिओज बनवणार आहे. तो मी तुम्हाला पाठवेलही बनवल्यानंतर. तुम्ही खूप छान पद्धतीने आमचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. तुमची पद्धती, अध्यापन पद्धती खूपच सुंदर आहेत. धन्यवाद. ओके, धन्यवाद. तुमच्या माईक बंद ठेवा. हॅलो. नमस्कार सर. मी आजपर्यंत 50च्या वर बनवले आहेत व्हिडिओ, पण कार्टून व्हिडिओ बनवले नाहीत. तुमच्याच मार्गदर्शनामुळे बनवले आहे. तर यामुळे आता मी ह्या कार्टून आजच्या जो होमवर्क मी तुमच्याकडे पाठवला होता त्याच्यामुळे थोडा माझा कॉन्फिडन्स वाढला आहे. त्यामुळे मी आज पुढे बनवणार आहे सर कार्टून. ओके, धन्यवाद. थँक्यू सर. तर तुम्ही जे माईक बंद करा. कोणाचा माईक असा आवाज येतो? हॅलो सर. हा बोला. नमस्कार सर. मी नेहा जोशी बोलतेय. बोला मॅडम. माझी 2 वर्षाची मुलगी आहे सर. तर तिला आम्ही एक मोबाईलवरती स्क्रीन टाइम ठेवलाय 10 मिनिटाचा, 15 मिनिटाचा. तिला आम्ही YouTube वरती जे रेकॉर्डेड गाणी आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत ते दाखवत होतो आणि रात्री झोपताना फक्त तोंडी स्टोरी सांगायचो. पण आता मी स्वतः तिच्यासाठी बनवलेली स्टोरी व्हिडिओमध्ये क्रिएट करू शकते याचा मला खूप आनंद झालाय या आपल्या कोर्समुळे किंवा आपल्या सेशनमुळे. खूप छान माहिती मिळाली सर. मी फक्त आणि फक्त माझ्या मुलीसाठी हे शिकले होते. मी स्वतः एक शिक्षिका आहे, पण मुलीसाठी मी सध्या सुट्टीवरती असल्या कारणाने हे सेशन फक्त मुलीसाठी केलेलं आहे. तर जेव्हा मी स्वतः तिच्यासाठी क्रिएट केलेली स्टोरी व्हिडिओमध्ये अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नक्की पाठवेन सर. थँक्यू व्हेरी मच. मनापासून थँक्यू. ओके, तर प्रत्येकाची ज्यांनी समजा व्हिडिओ आपल्यापैकी कोणी बनवतील ते त्यांच्या अगोदर YouTubeला तुम्ही टाका. त्याच्यानंतर ते व्हिडिओ माझ्याकडे पाठवा. मी आपल्या कम्युनिटी ग्रुपवर टाकणार जो आत्ताचा कोर्स आहे. तर त्याच्यामुळे ते सगळ्यांना एकमेकांना बघायला मिळतील की कोणी कसा बनवला आहे. त्यामुळे प्रत्येकाला रिक्वेस्ट आहे की मी जेव्हाही त्याच्यावरती व्हिडिओ टाकेल तर तो तुम्ही पाठवल्यानंतर टाकणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही मला आधी पाठवा, मी त्याच्यावर टाकेल. तर तुम्ही सगळ्यांनी तो बघा एकमेकांचा व्हिडिओ. त्यामुळे काय होईल की कोणी कसं बनवलं ह्याच्यातून काही अजून आयडियाज तुम्हाला मिळतील आणि तुम्ही चांगले व्हिडिओ बनवू शकाल एकमेकांकडे पाहून. म्हणजे ह्याने असा बनवला, आपण पण अजून ह्याच्यात असं पण करू शकतो. ह्या अशा प्रत्येकाच्या कल्पना एकमेकांना कळतील आणि सोबतच एकमेकांचे व्ह्यूज वाढतील. तर त्यामुळे आपल्याला व्हिडिओ तर बनवायचे आहेत आणि व्हिडिओ बनवल्यानंतर आपलं YouTubeला आधी टाका आणि नंतरच ते पाठवा. त्याच्या लिंक पाठवा डायरेक्टली व्हिडिओ पाठवण्यापेक्षा. म्हणजे त्याचे व्ह्यूज पण वाढत राहतील आणि एकमेकांना ते बघायला पण मिळेल. ओके, पुढचा आणखी कोणाला प्रतिक्रिया द्यायची असेल? हॅलो सर. बोला. मी संजय बत्तीसे बोलतोय. बोला सर. आपण मोबाईलचं जे फंक्शन आहे तर त्याविषयी आपल्याला सर्व गायडन्स करता येईल का सर्व एखाद्या कोर्स मध्ये? मोबाईलचा फंक्शन कोणता? टोटल बटन जे असतात मधले तर ते आपण गायडन्स करणार का बॉस? हे बघा, बटणं त्याचा गायडन्स करण्याचा काही विषयच येत नाही. कारण की बटणं कशासाठी दाबायची ह्याचाच काही अंदाज, काहीतरी पर्पज असेल तरच नाही. मध्ये आपण जे मध्ये आपण जातो याच्यामध्ये तेव्हा मध्ये कुठे जातो? रॅम वगैरे त्याच्या सर्व नाही, त्या गोष्टीबद्दल आपण कधी समजा ज्यावेळेस आपल्याला गरज पडते, मी समजा सांगितलं अमुक अमुक करायचंय त्यावेळेस अमुक सेटिंग, जसं त्या दिवशी पहिल्या दिवशी काय होतं की आपला अँड्रॉइड व्हर्जन कोणता आहे, तर त्याच वेळेस आपण तेवढ्या मुद्द्यापुरते तिथे जातो, अँड्रॉइड व्हर्जन कसं ओळखायचं ते सांगतो. मग असं जर करायला गेलो तर कोणी येणारच नाही त्या ट्रेनिंगला. कशासाठी काय याचा काही पर्पजच नसल्यामुळे कोणी येणारच नाही. म्हणून त्या सिच्युएशन आणि गरजेनुसारच माणूस शिकत राहतो. तर यासाठी आपण असा टॉपिक ठेवला तर त्याला डिमांड नसणार आहे, म्हणून ते घेता येणं म्हणजे अशक्यच आहे जवळजवळ. सर, मी तुमचं ते मागे ना 2021 मध्ये 10 दिवसाचा कोर्स केला होता हा. तर काइंड मास्टर ते माझं आहे.
पण त्याचे जे आपण पॅरलल व्हिडिओ होते ना, ते आपण दिलेले लिंक्स ते नाही आहेत. आता मगाशी मॅडमने सांगितलं, तर ते आता परत आपल्याला घ्यायचे आहेत. तर मग कसं काय याच्यात ह्या व्हिडिओ मध्ये घेता येतील का ते? या व्हिडिओमध्ये नाही, तो कोर्सच ते वेगळा आहे ना. फोल्डर तो कोर्स तुम्हाला नाही नाही, ते ऍक्सेस फोल्डर वापरता येईल का आपल्याला बा या व्हिडिओ मध्ये? हो येईल ना वापरता. ते फोल्डर म्हणजे पासपोर्ट त्याच्यातले व्हिडिओ वापरता येतील. हो. मग ती आता ती लिंक आपल्याला कसं ते मिळणार? तुम्हाला त्या कोर्सचा ऍक्सेस पुन्हा मिळवावा लागेल, तरच ते शक्य होईल. कारण काय की तुम्ही अगोदर केलेला कोर्स असेल, 1 वर्षानंतर त्याची व्हॅलिडिटी संपली असेल आणि तुम्हाला ती समजा 1 वर्षानंतर व्हॅलिडिटी संपल्यामुळे जर का तो बंद पडला असेल, तर तो पुन्हा तुम्हाला ऍक्सेस चालू केला जाऊ शकतो. त्यासाठी कुठला वेगळा चार्ज घेतला जात नाही. परंतु तो तुम्ही अगोदर कोर्स केलेला असेल तर मिळतो. हो केलेलं आहे ना. हां, म्हणजे असं सांगायचं नाही तर बाकीच्यांना पण वाटेल किंवा यांना कसं काय मिळायला लागलाय. तर जो नाही अगोदर नाही, कोर्स केलेलं आहे. केलेला असेल आणि त्याचा ऍक्सेस संपलेला हो. आहे तरच तो मिळतो. तो फारच छान होता सर, एकदम भारी. ओके. आणखी कोणाला प्रतिक्रिया द्यायची असेल तर तुम्ही बोलू शकता. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. आपला हा जो कोर्स होता सर, खरंच खूप छान होता. मी स्वतः एक शिक्षक आहे. पीपीटी वगैरे किंवा काइंड मास्टरचा YouTubeला बघून मी वापर केलेला आहे. परंतु आता या ज्या नवीन ज्ञानाची जी माहिती मिळालेली आहे, त्यानुसार खूप छान व्हिडिओ बनतील. विनंती एकच आहे, की जर पुढे जर काही अडचण आल्यास तुमचं मार्गदर्शन हवं आहे आणि नवीन जे ग्रुप आहेत कम्युनिटीचे, त्या ग्रुपला जॉइन होण्याची एखादी लिंक भेटावी, जेणेकरून तुमच्या संपर्कात राहता येईल. धन्यवाद. चालेल. तर कम्युनिटीच्या ग्रुपच्या लिंक तुम्हाला जेव्हा नवीन फ्री ट्रेनिंग चालू होतात, तेव्हा त्या फ्री ट्रेनिंगच्या साठी जॉइन करतानाच आलेल्या असतात. त्यामुळे त्याच्यात जॉइन व्हा आणि जे नवीन ग्रुप असतात त्याच्यात कंटिन्यू म्हणजे तिथे अपडेट राहा. कारण काय आता कम्युनिटी भरण्याची गरज पडायला लागली, कारण की भरपूर ग्रुप जास्त झालेले आहेत आणि कम्युनिटी ग्रुपची संख्या 2000 मेंबरची असते. त्यामुळे तिथे अजून मेंबर एका ग्रुपमध्ये जास्त बसतात आणि एकमेकांचे नंबर एकमेकांना दिसत नाहीत. हे बऱ्याच जणांना ते पहिलं कसं सिक्युरिटी फील होत नव्हती. तर त्यासाठी पण त्या कारणास्तव सुद्धा आपल्याला कम्युनिटी ग्रुप बनवण्याला म्हणजे प्राधान्य द्यावं लागते. तर त्यामुळे बऱ्याच वेळेला काय होतं की एका ग्रुपमध्ये नंबरला ऑटोमॅटिकच 1 to 1 कुणीतरी दुसराच मेसेज करतो. मग ते एकमेकाला म्हणजे त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो किंवा झालेला आहे यापूर्वी काही लोकांकडे. तर त्यामुळे मग आपण आता कम्युनिटी ग्रुप बनवायला सुरू केले. कम्युनिटी ग्रुप नवीन असल्यामुळे बऱ्याच जणांना वाटतं सर ग्रुप कुठे आहे किंवा मग तिथे कोणीच कसं काय दिसत नाही, मी एकटाच आहे किंवा 2 ॲडमिन जेवढे ॲडमिन असतात तेवढ्याचेच नंबर तुम्हाला दिसतात, इतरांचे नंबरच दिसत नाहीत. त्यामुळे कुठेतरी नवीन हे ग्रुप सिस्टम तसली आल्यामुळे बऱ्याच जणांचं थोडं कन्फ्युजन झालेलं आहे. पण तसं काही नाही, उलट ती सिक्युअर सिस्टम आहे. आपले नंबर कोणाला दिसत नाहीत. त्यामुळे आपण तिथे एकदम तिथे काही अडचणच नाही की कोणी आपल्याला 1 to 1 मेसेज वगैरे करेल अशा पद्धतीने. तर आपल्याला आणखी ज्यांना कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकता. सर खूप खूप धन्यवाद आपले. बऱ्याच दिवसापासून काइंड मास्टरवरती व्हिडिओ तयार करण्याची इच्छा होती आणि विशेषतः कार्टून व्हिडिओ या आपल्या कोर्समधून क्रोमाटोनस असेल, नंतर स्क्रीन पल असेल, तर यावरती रेकॉर्डिंग करून काइंड मास्टरमध्ये चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवता येतात. अगोदर मी काइंड मास्टरमध्ये 2-4 व्हिडिओ बनवले होते, परंतु वॉटरमार्कमुळे बरेचसे प्रॉब्लेम यायचे. म्हणजे काइंड मास्टरमध्ये केलेला आहे बाबा व्हिडिओ असं दिसायचं ते. परंतु आपण जे आता काइंड मास्टर दिलेले आहे त्यामध्ये वॉटरमार्क दिसत नाही, लोगो दिसत नाही आणि छान व्हिडिओ तयार होतात. खूप खूप धन्यवाद. सुरेश शिंगणे बोलतोय बुलढाण्यावरून. ओके, धन्यवाद. तर आपण दिलेला जो काइंड मास्टर आहे तो लेटेस्ट व्हर्जन आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेगळ्या जुन्यापेक्षा आता याच्यात नवीन फॅसिलिटी अपडेटेड आहेत. तर त्या तुम्ही त्याचा जरूर उपयोग करून घ्या. आणखी कोणाला बोलायचं असल्यास तुम्ही बोलू शकता. माईक सुरू करून. संगीता मॅडम, तुमच्या आवाजात काही माईक मध्ये तुमच्याच काहीतरी प्रॉब्लेम आहे. तुमचा माईक चालू झाला की सगळा गोंधळ उडतोय. काय नेमकं केलंय तुम्ही माईकला? नमस्कार. हा मॅडम, सर मी पूनम साळुंखे बोलते. मी आपल्या कार्टून ॲनिमेशन व्हिडिओच्या पहिल्या बॅचला होती. तर ह्या बॅचचे रेकॉर्डेड व्हिडिओ ऐकायला मिळतील का मला? हो आहेत ना. त्याच तुम्ही पहिला जो कोर्स होता ना त्याच्यातच हे अपडेट झालेले आहेत. हो व्हिडिओ. म्हणजे की बॅच 1, बॅच 2, बॅच 3. आता ही 3 नंबरची तुम्हाला दिसेल. आता आम्ही जुने काढून टाकणार. त्यातले 1 किंवा 2च बॅचेस मी शिल्लक ठेवणार. नेहमी. जरी पुढे बॅचेस होत राहिल्या तरी पण शेवटच्या 2 बॅचेस किंवा 1 बॅचेसच मी तिथे ठेवणार. कारण की त्याच्यामध्ये थोडं अपडेशन झालेलं असतं. काहीतरी थोडी सुधारणा असते. त्यामुळे ते लेटेस्टवाले ठेवायचे, जुनेवाले काढून टाकायचे असं असतं ते.
आणि जे 180 कॅरेक्टर आपण घेतलेत सर, त्यातले काहीच कॅरेक्टर आपल्याला मोबाईलमध्ये घेऊन ते भाग कसे डायरेक्ट जोडले जातात का त्या ॲपमध्ये? ऑटोमॅटिक जोडले जातात, त्याचं तुम्हाला काहीच नाही करायचं. थँक्यू सर. ओके, पुढे आणखी कोणाला प्रश्न आपल्या प्रतिक्रिया द्यायची असल्यास ताबडतोब माईक सुरू करा. सर ते 180 कॅरेक्टर जे आहेत ना त्यामध्ये विद्यार्थी आहेत का हो? विद्यार्थी कार्टून आहेत. ना? ओके, थँक्यू. आणखी कोणाला बोलायचं असल्यास ताबडतोब सुरू करा, अन्यथा आपण मीटिंग थांबूया. सर माझं मेल आयडीचं बघा ना, मला दिसत नाही व्हिडिओ. मी अच्छा, हां, नेहा मेल जोशी. आयडी एकच मिनिट. आणि हां, बाकीच्यांना आता जायचं असेल तर जाऊ शकता. एक शेवटची सूचना आहे की तुम्हाला एक व्हॉट्सअपला लिंक भेटेल प्रतिक्रिया देण्यासाठी. आता हे तुम्ही व्हर्बली बोललात, पण लिखित स्वरूपात म्हणजे टायपिंग करून तुम्हाला प्रतिक्रिया देता येईल. तर ती प्रतिक्रिया कायम आमच्यासोबत राहील. तर त्यासाठी तुम्हाला एक लिंक दिली जाईल. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमची प्रतिक्रिया तिथे लिहा. स्पेशली या प्रोग्रामबद्दल जे काही आपण 6 दिवसाचा शिकलो कार्टून ॲनिमेशन, त्यामध्ये फक्त छोटंसं आहे की तुम्हाला तुमचं नाव आणि कार्टून ॲनिमेशन ट्रेनिंगचं नाव त्याच्यात समावेश करून मग प्रतिक्रिया द्या, जेणेकरून कुठल्या कोर्सविषयीची तुम्ही प्रतिक्रिया दिली हे कळावं त्याच्यासाठी. बस एवढीशी छोटीशी एक कंडिशन आहे आणि तुम्हाला लवकरच त्याचा पासवर्ड उपलब्ध केला जाईल 180 कॅरेक्टरचा. ओके, आणि त्याच्यातच तुम्हाला 180 कॅरेक्टर्स आणि त्यासोबत त्याची जी झिप फाईल आहे ते एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी हाऊ टू एक्स्ट्रॅक्ट झिप फाईल नावाचं ते शेजारीची एक लिंक आहे. तर ती क्लिक करा आणि झिप फाईल कशी एक्स्ट्रॅक्ट करतात ती प्रोसिजर बघा. त्याप्रमाणे ती आधी बघून मगच 180 कॅरेक्टरची जी फाईल आहे तिला क्लिक करून ती डाउनलोड करा. कारण की ती आहे झिप फाईल. मग झिप फाईल डाउनलोड तर होईल, पण ती एक्स्ट्रॅक्ट कशी करायची याच्यासाठी शेजारीच त्याची अजून एक लिंक आहे, हाऊ टू एक्स्ट्रॅक्ट झिप फाईल. तर त्याला क्लिक करून तिथे व्हिडिओ प्रोसिजर आहे ती बघून तुम्हाला जी कॅरेक्टरची फाईल आहे ती पण एक्स्ट्रॅक्ट करता येईल आणि सगळे कॅरेक्टर तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये दिसतील. तर नेहा जोशी मॅडम, मी तुम्हाला ईमेल आय डी सांगावं लागेल एकदा, म्हणजे मी इकडे कन्फर्म करतो की इकडनं काही अडचण तर नाही आहे ना. जर असेल तर इकडे दुरुस्त केली की तुम्ही लगेच रिफ्रेश करून पहा. ओके, सांगू का सर मेल आयडी? थांबा एकच मिनिट. ओके, सध्या पोर्टलला प्रॉब्लेम आहे काहीतरी मॅडम. मगाशी जो येत होता ना फॉरबिडन असं काहीतरी, तर तोच सध्या येतोय, त्याच्यामुळे पुढे जात नाही आहे वेबसाईट. तर तुम्ही मला व्हॉट्सअपला टाकून ठेवा. आता ट्रेनिंग संपल्यानंतर हा एरर काय आहे तो चेक करावा लागेल. चालेल सर. ओके. ठीक ओके आहे. सर. तर तुम्ही मला वाटतं सकाळी टाकलेला आहेच. मी फक्त कन्फर्म करून तुम्हाला रिटर्न रिप्लाय देतो. त्याप्रमाणे मग तुम्ही कृती करा. हो चालेल सर. ओके. थँक्यू. ओके, धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी आला, तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळालीत आणि यापुढेही तशीच मिळत राहील अशी अपेक्षा करूया. आणि यापुढे नवीन वर्षामध्ये सुद्धा नवीन आपले ट्रेनिंग प्रोग्राम होत राहणारच आहेत. जो तुम्हाला सुटेबल असेल, जो तुम्हाला योग्य वाटत असेल आणि तुमच्या फायद्याचा असेल तो कोर्स जरूर जॉईन करा. फ्री आणि पेड दोन्ही प्रकारची ट्रेनिंग जॉईन करत चला. फ्रीवाले अगोदर जॉईन केले तर तुम्हाला त्यातलं कळतं की हा पेड आहे तो काही कामाचा तुमच्यासाठी आहे किंवा नाही. आणि फ्रीमध्ये पण जे नॉलेज मिळतं ते पण तुमच्या उपयोगी असतंच. त्यामुळे फ्री ट्रेनिंगला जर तुम्ही आलाच नाही तर पेड ट्रेनिंगबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, आणि पोहोचली तरी तुम्हाला मेसेजद्वारे पोहोचल्यावर सगळ्या गोष्टी क्लिअर होतातच असं नाही. त्यामुळे फ्री ट्रेनिंगला नेहमी सामील होत चला, जेणेकरून तुम्हाला ते फायद्याचं. काही गोष्टी फ्रीमधल्या तर असतात, पण ॲडव्हान्स पेडमधल्या पण गोष्टी तुमच्या कामाच्या असतील तर तुम्ही ते जॉईन होण्यासाठी म्हणजे ते तुम्हाला क्लिअर कळेल की व्हायचं की नाही. तर इथे आपण थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या नवीन वर्षामध्ये नवीन ट्रेनिंग सहित. तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि सर्वांना नवीन वर्षाच्या ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर.